सो लिव्हरची कामं 500 पेक्षा जास्ती आहेत. ओके, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बट सिलेक्टेड फ्यू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की न्यूट्रिशन, आपण जे काही घेतोय त्याचं कन्स्ट्रक्शन डिकन्स्ट्रक्शन करणं एक, प्रोटीन सिंथेसिस हा सगळ्यात महत्त्वाचा भाग दुसरा, 2 डिटॉक्सिफिकेशन ऑफ मेडिसिन्स किंवा व्हॉट एव्हर टॉक्सिन्स वी आर टेकिंग दॅट सगळं डिटॉक्सिफाय लिव्हरमध्ये होतं. म्हणून त्याला केमिकल फॅक्टरी म्हणलं जातं बिकॉज ऑफ दिस प्रोसेस. आणि सगळ्यात लास्टली पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इम्युनिटी मेंटेनन्स. फॅटी लिव्हरचे नेमकं कोणते प्रकार असतात सर? सो फॅटी लिव्हर कॅन बी आयसोलेटेड फॅटी लिव्हर, ज्यामध्ये इनर्ट फॅट म्हणजे नॉर्मली डेफिनेशन वाईज काय मोर दॅन 5% फॅट इन द हिपॅटोसायटिस कॉल्ड फॅटी लिव्हर. सो इनर्ट फॅट म्हणजे फॅट फक्त लिव्हरमध्ये असते, ते अजिबात त्रास देत नाही, की तुम्हाला हिपॅटायटिस करत नाही. लिव्हरला फॅट त्रास देते किंवा नाही देते हे कसं बघतात लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जागतिक लिव्हर दिवस म्हणजे वर्ल्ड लिव्हर डे 19 मार्च ह्या अनुषंगाने लिव्हरवरती आपण काही 2-3 पॉडकास्ट करणार आहोत. त्यामध्ये आज आपल्याकडं डॉक्टर पवन हंसनाळे हे मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हिपॅटॉलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून काम करते, यांना आपण बोलवलेलं आहे. आज आपण खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिव्हरबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. लिव्हर कुठं असतो, कसं काम करतो, फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय, त्याला कसं बरं करायचं, आणि दारू घेतल्याने लिव्हरला डॅमेज होतो का, किती घ्यायला पाहिजे, व ट्रान्सप्लांटमध्ये नेमकं करतात काय, कसं एक खराब लिव्हरला चांगल्या लिव्हरनं बदलल्या जातो आणि त्याची काय सर्वायवल रेट आहे, ह्या सर्व गोष्टी आज समजून घेणार आहोत. तरी आमचे येणारे कोणतेही पॉडकास्ट मिस न करण्यासाठी तुम्ही आमचा गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला आमचे येणारे व्हिडिओ अबाधितपणे बघायला भेटतील. व आमचे हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. आणि जर करता तुम्हाला ऑडिओ जर करता ऐकायचा असेल, आता एक खुशखबरी आहे, आमचे हेच व्हिडिओ ऑडिओ प्लॅटफॉर्म जे की स्पॉटिफाय वगैरे अवेलेबल असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऐकता येईल आणि त्याची स्पीडसुद्धा 1.5x न वाढून लवकरसुद्धा समजून घेता येईल, हे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी आता पॉडकास्ट चालू करूया आणि पवन हंसनाळे सरांकडून त्यांच्या एक्सपर्टीमार्फत ह्या लिव्हरबद्दल पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर. नमस्कार. पवन सर, तुम्ही गॅस्ट्रो करून हिपॅटॉलॉजीची सुपर स्पेशालिटी केलेली आहे आणि लिव्हरची स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही काम करताय, ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट म्हणून. हा ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट तुम्ही नेमकं का बरं निवडलं? हिपॅटॉलॉजी जे आहे हे गॅस्ट्रोएंटरोलॉजीचंच पार्ट आहे, असं काही सेपरेट डिव्हिजन आता लास्ट फ्यू इयर्समध्ये दोन्ही वेगळे वेगळे ट्रेनिंग चालू झालेत. म्हणजे DNB गॅस्ट्रोएंटरोलॉजी किंवा DM हिपॅटॉलॉजी असे आता डिग्री चालू आहेत, पण काही सिलेक्टेड सेंटरमध्येच आहे. जिथं माझं ट्रेनिंग झालं, आय वॉज ट्रेंड इन चेन्नई ग्लोबल हॉस्पिटलमध्ये. तिथे इट्स अ प्रिडॉमिनंटली लिव्हर युनिट. सो दॅट टाइम व्हेन वी वर देअर, डॉक्टर रेला मोहम्मद रेला म्हणून हे ट्रान्सप्लांट सर्जन तिथे होते. आता त्यांनी ही हॅज चेंज हिज सेंटर, स्टार्टेड हिज ओन. पण त्यावेळेस our center used to do around 300 transplants per year. A huge number. So that is when we were training there. आणि त्यामुळे लिव्हर काम इतकं असायचं की गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या पार्टमध्ये आम्ही मेजरली ट्रेंड इन हिपॅटॉलॉजी, आणि मे बी बिकॉज ऑफ द एक्सपोजर अँड द पॅशन आय थिंक हिपॅटॉलॉजीचं काम चालू झालं. आणि ट्रान्सप्लांट एक्सपोजर वॉज गोईंग ऑन साईड बाय साईड, त्यामुळे असं काही वेगळं त्याच्यामध्ये मला काही करावं लागलं नाही. मे बी ड्युरिंग माय लर्निंग पिरियड वी लर्न ऑल द थिंग्स. तुम्हाला हिपॅटॉलॉजीमध्ये थोडंसं इंटरेस्ट डेव्हलप? हिपॅटॉलॉजीचा इंटरेस्ट आधीपासूनच होता, मेडिसिन टाइम पासूनच. आणि फॉर्च्युनेटली सेंटरही असं मिळालं जिथं लिव्हर प्रिडॉमिनंट काम आहे, त्याच्यामुळे हे पुढे वाढत गेलं. आणि नाव यू कॅन सी की वी आर वर्किंग, म्हणजे आय मे बी द व्हेरी फ्यू पीपल हू ट्रेंड इन गॅस्ट्रोएंटरोलॉजी बट वर्किंग प्रिडॉमिनंटली लिव्हर, लेस वर्क इन ल्युमिनल और एंडोस्कोपिक पार्ट. सगळ्यांना कळावं म्हणून असं सांगतो की हिपॅटॉलॉजी हा म्हणजे नेमकं MD मेडिसिनच्या नंतर काही जे गॅस्ट्रो आहेत, DM गॅस्ट्रो किंवा DNB गॅस्ट्रो 3 वर्षाची डिग्री करतात, त्यानंतर हिपॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून त्याच्या पुढे सुपर स्पेशालिटीसारखं आपल्याला काम करणं गरजेचं असतं. सर, जर का आपण हा लिव्हर अवेअरनेस दिवस म्हणून आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय, तर नेमकं लिव्हर राहते कुठं आणि कसं राहते ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? सो लिव्हर हा पोटातला सगळ्यात मोठ्यात अवयव आहे, म्हणजे साईजने बघायला गेलं तर, नॉट द एरिया वाईज बट द साईज बघायला गेलं तर 1 ते 1.5 किलोचं नॉर्मली भारतीयांचं लिव्हरची साईज असते. आणि ते पोटाच्या आपल्या उजव्या भागामध्ये, राईट अपर क्वाड्रंट म्हणतो आम्ही त्याला, तिथे ते लोकेटेड असतं.
त्यामुळे बरगड्याच्या खाली उजव्या भागामध्ये अप्पर साईडला ते लोकेटेड असतं. हे नॉर्मली सगळ्यांचं लिव्हर तिथेच असतं आणि जनरली आम्ही सगळ्या लिव्हरला केमिकल फॅक्टरी म्हणतात पोटाची. ओके. जे काही आपण खातो म्हणजे जेवण असू दे किंवा मेडिसिन्स असू दे, हे सगळं इंटेस्टाईन मधून पहिल्यांदा रक्तामध्ये उतरतं आणि रक्तामधून सगळं पहिल्यांदा लिव्हरमध्ये जातं. लिव्हरमध्ये त्याचं फिल्ट्रेशन होतं आणि डिटॉक्सिफिकेशन होतं किंवा डिकन्स्ट्रक्शन होतं. आणि एकदा ते डिकन्स्ट्रक्ट झाले की मग हे सगळे गुणधर्म आपल्याला रक्तामध्ये ते फिल्टर्ड आउट होऊन सिलेक्टेड गोष्टी प्रत्येक विभागामध्ये त्या डिवाइड केल्या जातात आणि त्याप्रमाणे वरती त्या त्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचवल्या जातात. सो लिव्हरची कामं 500 पेक्षा जास्ती आहेत. ओके. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बट सिलेक्टेड फ्यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की न्यूट्रिशन. आपण जे काही घेतोय त्याचं कन्स्ट्रक्शन डिकन्स्ट्रक्शन करणे एक. प्रोटीन सिंथेसिस हा सगळ्यात महत्वाचा भाग. दुसरा 2 डिटॉक्सिफिकेशन ऑफ मेडिसिन्स किंवा व्हॉट एव्हर टॉक्सिन्स वी आर टेकिंग दॅट सगळं डिटॉक्सिफाय लिव्हरमध्ये होतं. म्हणून त्याला केमिकल फॅक्टरी म्हणलं जातं बिकॉज ऑफ दिस प्रोसेस. आणि सगळ्यात लास्टली पण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इम्युनिटी मेंटेनन्स. सो इम्युनिटी मेंटेन ठेवायचं जे शरीराचं काम असतं, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन इज लिव्हर. त्यामुळे जेव्हा लिव्हरचे आजार चालू होतात त्या लोकांची इम्युनिटी डाऊन असते कारण लिव्हरचं काम कमी होतं. हे असं कॉमन लिव्हरची फ्यू वर्क ऑफ लिव्हर ऍज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द 500 जॉब्स हे असं महत्वाचे वर्क म्हणतात. हे सगळ्यात जास्ती काम महत्वाचं. डिटॉक्स आपण जो म्हणतो आपल्या बॉडीमध्ये देवानी दिलेल्या डिटॉक्स फॅक्टरी लिव्हर म्हणता येईल आपल्याला. डिटॉक्स बाहेर न करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर लिव्हरला हेल्दी ठेवलं तर ते आपोआप बॉडी सगळं डिटॉक्स. एक्झॅक्टली. सो यू नीड टू लिव्ह युअर हेल्दी लाईफ. रेस्ट देवानी सगळं दिलंय. त्यामुळे एक्सटर्नली डिटॉक्स कुठे जाऊन करण्याची गरज नाहीये तुम्हाला. तुमची शरीर तुम्ही चांगलं जपलं तर तुमचं लिव्हरच सगळं डिटॉक्स करतो जे की बियॉन्ड आपलं इमॅजिनेशन आहे. आपलं इंजिन इज सुपर. म्हणजे इट कॅनॉट बी मेड बाय एनीवन एल्स. देवानी चांगलं दिलंय. त्याला जरी तुम्ही नीट ठेवलं तरी ते तुम्हाला आयुष्यभर चांगलं ठेवायला आणि चांगलं पुरेल. पण त्याच्यासाठी आधी तुम्ही त्याची काळजी घेणं आणि त्यासाठी कष्ट घेणं जरुरी आहे. देन यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आता लिव्हर इतकं महत्वाचं म्हणतो तर विदाउट लिव्हर किती वेळ माणूस जगू शकतो? जर का एखादं लेकरू विदाउट लिव्हर जर का पैदा झालं किती वेळ राहू शकतो? म्हणजे अज्युम करणं पॉसिबल आहे का एखादं ह्युमन बॉडी विदाउट लिव्हर? नाही. सो लिव्हर यू कॅनॉट लिव्ह विदाउट लिव्हर. म्हणजे किडनी जर का नसेल तर आपण डायलिसिस म्हणतो, असं मशीन लावतो. असं लिव्हर नसताना असं अज्युम करणं पॉसिबल आहे का? सो लिव्हर हा असा ऑर्गन आहे की आता सपोज फॉर एक्झाम्पल ट्रान्सप्लांट सर्जरी म्हणली तर ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये लिव्हर अँड हिपॅटिक फेज म्हणून असतं. ज्याच्यामध्ये लिव्हर बॉडीतनं काढली जाते आणि नवीन लिव्हर आत बसवली जाते. ह्याच्यामधला जो पार्ट आहे त्याला अनहिपॅटिक, त्याला लिव्हर नसलेला भाग, पण तो काही मिनिटांचा असतो. ओके. आणि तेवढंच बॉडी सहन करू शकते. त्याच्याशिवाय बॉडी हे विदाऊट लिव्हर तुम्ही जगू शकत नाही. त्यामुळे लिव्हर हेल्दी ठेवणे आणि असलेलं लिव्हर जपून ठेवणे हे जास्त महत्वाचं. 19 एप्रिल हा वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा करतात. हा नेमकं का करतात? त्याच्या मागचं मोटिव्ह काय आहे? प्रत्येक वर्षाची थीम वेगळी असते वर्ल्ड लिव्हर डेची. वर्ल्ड लिव्हर डे म्हणजे हे जनजागृतीसाठी आहे, जेणेकरून लोकांना कळावं की लिव्हरचं काम काय आहे आणि लिव्हरला वाचवणं का महत्वाचं आहे. कारण लास्ट फ्यू इयर्स मध्ये तुम्ही जर बघितलं असेल लिव्हरचे आजार लास्ट मेनी इयर्स जोपर्यंत जेव्हापासून माणूस जगतोय तेव्हापासून लिव्हरचे आजार चालूच आहेत. पण लास्ट एक 10-15 वर्षांमध्ये 20 वर्षांमध्ये का एवढे लिव्हरचे आजार वाढलेत? कारण आपली जी लाईफस्टाईल आहे, ती जी जीवनशैली आहे ती चेंज होत चालली आहे आणि स्ट्रेस वाढत आहेत. मेनी फॅक्टर्स आहेत देअर. अल्कोहोल इज देअर. वी विल टॉक इन सम टाइम. पण त्याच्यामुळे लिव्हरचे आजार खूप फोफावत चाललेत किंबहुना आपल्याला लवकर निदर्शनास यायला लागलेत आणि त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांटचे नंबर सगळे वाढत आहेत. कारण आता ऑन अन ऍव्हरेज आपण भारतामध्ये जरी बघितलं तरी 4 ते 5 हजार लिव्हर ट्रान्सप्लांट पर इयर होतात. ह्यूज नंबर. आणि लिव्हरचे आजार हे फक्त 4-5 हजार होत आहेत, पण त्याच्या 10 पटीने जास्त लिव्हर आजार आहेत. कारण ट्रान्सप्लांट फक्त काही सिलेक्टेड फ्यू पर्सेंटेज मध्ये टिप ऑफ द आइसबर्ग म्हणतात. टिप ऑफ द आइसबर्ग. त्यामुळे लिव्हर डे करण्यामागचं रिझन जगाचं हे आहे की लोकांना लिव्हरचा अवेअरनेस कळावा. लिव्हरची हेल्थ कशी मेंटेन ठेवणं, त्याची लाईफस्टाईल मध्ये तुम्ही काय चेंजेस करावे, ओव्हरऑल तुम्ही तुमची लिव्हर सांभाळून ठेवा, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. ओके. मग ह्या वर्षी स्पेसिफिक लिव्हर डेचा थीम काय आहे सर? आय थिंक फूड इज मेडिसिन इज द थीम. म्हणजे बेसिकली आपण जे खातो पितो ते लिव्हर आजार जे मॅक्सिमम होत आहेत ना, हे सगळे लाईफस्टाईलचे आजार आहेत. म्हणजे जर माझ्याकडे 10 पेशंट लिव्हर आजाराचे, लिव्हर सिरोसिस येत असतील तर त्यातले अराउंड 50% जे आजार होतात
हे ड्रिंक्समुळे किंवा अल्कोहोलमुळे होत आहेत. ओके. बाकीचे 20 ते 30% आजार जे होत आहेत ते फॅटी लिव्हरमुळे व्हायला लागले. आता फॅटी लिव्हर जर तुम्ही आता यू आर ऑल्सो GI सर्जन, तुम्ही पण पोटाचे सर्जन आहात. आपल्याकडे जर 50 पेशंट सोनोग्राफी करून आले तर त्यातले अराउंड 40 ते 45 लोकांच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असते. दुसरा आजार काही नाही, पहिल्यांदा येतात ते नॉर्मल सोनोग्राफी आणि त्याच्या खाली फॅटी लिव्हर. सो हे फॅटी लिव्हर हे नॉर्मल नाही आहे आणि फॅटी लिव्हर हे ऍक्च्युअली ते आजाराचं मूळ कारण आहे. आणि काही लोकांचा म्हणजे सगळ्याच फॅटी लिव्हरचा रूपांतर सिरोसिस मध्ये होत असं नाही, त्यातले काही पर्सेंटेज होतात, तेही आपण पुढे बोलू. पण जरुरी आहे की अल्कोहोल, फॅटी लिव्हर होणे, आपली एक्सरसाइज कमी होणे, डायबिटीस किंवा ओबिसिटीची पॅन्डेमिक चालू आहे इंडियामध्ये. जगातल्या सगळ्यात जास्ती माझ्या मते ओबिसिटी आणि डायबिटीस लोक सध्या भारतामध्ये आहेत. आणि हेच लोकांच्या मध्ये लिव्हरचे आजार पुढे पुढे सरकणार आहेत, कारण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो ज्याला आपण, हे मूळ कारण आहे त्याचं. त्यामुळे फूड इज मेडिसिन. कारण जर तुम्ही चांगले अन्न आहार चांगला ठेवला, तुम्ही अल्कोहोल अवॉइड केलं, तुम्ही डीप फ्राईड फूड अवॉइड केले, हाय कार्बोनेटेड ड्रिंक्स, रिफाईंड शुगर्स जर अवॉइड केल्या, तर इट इज ॲज गुड ॲज यू आर किपिंग युअर लिव्हर हेल्दी. म्हणजे लिव्हरला अननेसेसरी स्ट्रेस वाढणार नाही, आणि वाढलं नाही तर त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर होणारा, लिव्हर सिरोसिस होणारा हा प्रकार कमी आणि तुमचं लिव्हर हेल्दी आणि चांगलं राहू शकतो. त्यामुळेच यावेळेचं थीम फूड ॲज अ मेडिसिन म्हणून तुम्ही आहार तुम्ही नीट ठेवा, चांगलं जेवा, एक्स्ट्रा लोड लिव्हरवरती टाकू नका, एक्सेस टॉक्झिन्स कंझ्युम करू नका, तुमची लिव्हर हेल्दी राहील. हे बेसिक त्याच्या पाठीमागचा अजेंडा आहे. पवन सर, आता सध्या असं म्हटलं जातं की जगामध्ये 30% ऑफ पॉप्युलेशन फॅटी लिव्हरनं आहे असं म्हणून सांगतात. आणि इव्हन आता सध्याची गेल्या महिन्यामधली एक शॉकिंग स्टडी होती, इंडियामधले 80% IT प्रोफेशनलमध्ये फॅटी लिव्हर आढळून आलं म्हणतात. म्हणजे फॅटी लिव्हर खूप रॅपिडली वाढणारा एक आजार आहे. तर फॅटी लिव्हर नेमकं असतं काय, ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? सो भारताची जर पॉप्युलेशन बघितली, नाव यू टोल्ड मी अ स्पेसिफिक ग्रुप IT लोक आहे, तर भारताच्या 40 to 60% इंडियन पॉप्युलेशन हॅज अ फॅटी लिव्हर. ओके. सो इट्स ह्यूज मोठा आहे, खूप मोठा आहे. आता फॅटी लिव्हर म्हणजे काय की अक्युम्युलेशन ऑफ फॅट इन द लिव्हर. से फॅट डिकन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्शन हे लिव्हरचंच काम आहे. परत जसं प्रोटीनचं काम आहे तसं फॅट पण लिव्हरमध्येच स्टोअर बनते, पण तिथे स्टोअर पण तिथे होते आणि रक्तामध्ये पण तिथे होते. फॅट जरुरी आहे शरीरासाठी, कारण त्याचं काहीतरी काम आहे. फॅट, देर आर विटॅमिन्स विच आर फॅट सोल्युबल विच आर नेसेसरी फॉर अवर बॉडी, हे जरुरी आहे. सो फॅट काही कम्प्लिटली टॉक्सिक नाहीये, पण एक्सेस फॅट जे स्टोअर होतं बॉडीमध्ये, जसं आता वजन वाढणं म्हणजे काय मसल मास वाढत नाही, त्याच्यामध्ये फॅटच वाढायला लागते. सो हे जे एक्स्ट्रा आहे, लाईफस्टाईल चेंज म्हणा, अल्कोहोलमुळे म्हणा, डायबिटीसमुळे म्हणा किंवा ओबिसिटी, या गोष्टींच्यामुळे एक्सेस कार्बोहायड्रेट कन्झम्पशन त्यामुळे आधीच्या काळामध्ये आपल्याला म्हणायचे की जेवताना 2 घास कमीच खावे, पण आता होत नाही तसं. आता आपण सगळे 2 घास एक्स्ट्रा खातो. ते एक्स्ट्रा 2 घास जे शरीराला नको आहेत ते फॅट म्हणून स्टोअर होतात आणि ते लिव्हरमध्ये अक्युमुलेट होतात. अल्टिमेटली जेव्हा एक्स्ट्रा फॅट लिव्हरमध्ये अक्युमुलेट व्हायला लागते, ही फॅट टॉक्सिक आहे लिव्हरसाठी. आणि हे टॉक्सिसिटी एकदा लिव्हरला चालू झाली की लिव्हरच्या जे सेल्स असतात त्याला हेपॅटोसाइट्स म्हणतात. हेपॅटोसाइट्सला इंजुरी चालू होते, त्याला हेपॅटायटिस म्हणतात, किंवा फॅटी लिव्हर रिलेटेड हेपॅटायटिस, नॅश, नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहेपॅटायटिस. आता त्याची टर्मिनॉलॉजी चेंज झाली, त्याला मॅश असं म्हणतात. मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज किंवा हेपॅटायटिस, स्टियाटोहेपॅटायटिस, मॅश असं म्हटलं जातं. आणि दॅट फॅट विच इज कॉझिंग इन्फ्लमेशन इन द लिव्हर विल लीड टू लिव्हर फायब्रोसिस, लिव्हर स्कारिंग, लिव्हर कॅन्सर्स अँड लिव्हर सिरोसिस. सो फॅटी लिव्हर डिसीज हा स्पेक्ट्रम आहे. ओके. काही पर्सेंट लोकांमध्ये फॅटी लिव्हर इनर्ट असतात, म्हणजे काही लोकांमध्ये त्यांना सिम्पटम. कॉमनेस्ट सिम्पटम फॅटी लिव्हरचे पेशंट इज एसिम्पटोमॅटिक. पेशंटला सिम्पटमच नसतात फॅटी लिव्हर. तुम्ही काही कारणास्तव सोनोग्राफी करायला जाता किंवा हेल्थ चेकमध्ये तुम्हाला फॅटी लिव्हर सापडून जाते, त्याचं पेन होत नाही, वेट लॉस होत नाही, ॲपेटाईट लॉस होत नाही. हे का? कारण लिव्हरचा जो रिझर्व्ह आहे ना तो खूप मोठा आहे. देवानी 70-80% लिव्हरला रिझर्व्ह दिलाय. तेव्हा 70-80% लिव्हर डॅमेज झाल्यानंतर काही काही लोकांना सिम्पटम दिसायला लागतात. आणि त्यामुळे फॅटी लिव्हर हे इन्सिडेंटली फाउंड आहे खूपदा, म्हणजे काहीतरी कारणास्तव केलं आणि हेल्थ चेकमध्ये गेला किंवा सर्जरीसाठी तुमच्या फिटनेससाठी पेशंटनी सोनोग्राफी केली, लिव्हर फंक्शन टेस्ट केलं आणि त्याच्यामध्ये लिव्हर पॅरामीटर्स ॲबनॉर्मल दिसायला लागले. तेव्हा पेशंटला सिम्पटमच होतं. पेशंट आल्यावरती तेच म्हणतो की मला काही त्रासच नाही, तुम्हीच टेस्ट करताय. हा जनरल पेशंटचे माझ्याकडे कंप्लेंट्स असतात की काय एवढं टेस्ट करायच्या. पण हे कारण जरुरी आहे, कारण हेच फॅटी लिव्हरचा आजार मी जसं तुम्हाला म्हटलं पुढे जाऊन हिपॅटायटिस, स्कारिंग, लिव्हर कॅन्सर्स आणि लिव्हर सिरोसिस इथपर्यंत पोहोचू शकतो.
म्हणजे सायलेंट आहे तो वेळेसच त्याला पकडणं गरजेचं आहे आणि त्याला फॅटी लिव्हर. मी पण तो एक स्टोरी ऐकली होती सर, कारण काय सांगतात की ह्युमन इव्होल्युशन होताना देवानी माणसाचं शरीर असं बनवलं 2-3 दिवस सुद्धा तुम्हाला खायला नाही भेटलं तर तुमच्या लिव्हरमधला जो काही स्टोर्ड फॅट असतो तो युटिलाइज होतं. पण आत्ताच्या जमान्यामध्ये झोमॅटो आणि स्विगी आल्यामुळे भूक राहण्याचा काही प्रश्नच नाही आणि ते खाऊन चालण्याचं सुद्धा नाही, म्हणजे असलेलं पण यूज होणार नाही आणि त्यामुळे फॅटी लिव्हरचे केसेस नंबर IT मध्ये जास्त आहेत असं पण म्हणता येईल. IT म्हणा किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल, जे बसून काम करतात, आपण जे बसतो म्हणजे जे पळत नाही, तसं सगळ्यात जास्ती कामगार लोक किंवा शेतकरी लोक तेच काम करत असेल जे ऍक्च्युअली कॅलरी बर्न करतात काम करून. बाकीच्या सगळ्यांचे आपले डेस्क जॉब आहेत. डेस्क जॉब आले की इटिंग जर झालं त्याचं युटिलायझेशन नाही झालं, एक्सेस कॅलरी जेव्हा बॉडीमध्ये येतात त्या फॅट म्हणून स्टोअर होतात, ते काही मसलमध्ये बनत नाही. आपले सायकलच तसे आहेत, केमिकल सायकल जे लिव्हरमध्ये देवानी बनवलेत आणि ते इव्होल्युशन पासून म्हणजे माणसाच्या जन्मापासून हे चालत आलंय. तेव्हाच पण फॅट एनर्जीसाठी स्टोअर करायचे, कारण 2 दिवस नाही जेवण भेटलं माणसाला त्या काळामध्ये मनुष्याला तर काय खाणार, म्हणून ते देवानी तसं बनवलं असेल. पण आताच्या काळामध्ये तसं होत नाही, म्हणजे आपल्याला असं होतच नाही माणसाला की रात्री 12 वाजता पण जेवणाचं आठवण आलं तर आपण सांगितलं ऑर्डर दिलं की रात्री 12 वाजता डिलिव्हरी, गुलाबजामुन लगेच डिलिव्हर. त्यामुळे ते स्विगीची ऍडच तशी आहे, त्यामुळे ऑप्शन नाही. फॅटी लिव्हरचे नेमकं कोणते प्रकार असतात सर? सो फॅटी लिव्हर कॅन बी आयसोलेटेड फॅटी लिव्हर, ज्याला मध्ये इनर्ट फॅट म्हणजे नॉर्मली डेफिनेशन वाईज काय मोर दॅन 5% फॅट इन द हिपॅटोसाइटिस कॉल्ड एज फॅटी लिव्हर. सो इनर्ट फॅट म्हणजे फॅट फक्त लिव्हरमध्ये असते, ते अजिबात त्रास देत नाही, ती तुम्हाला हिपॅटायटिस करत नाही. लिव्हरला फॅट त्रास देते किंवा नाही देते हे कसं बघतात? लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये. लिव्हर फंक्शन टेस्ट जे असतात त्याच्यामध्ये खूप पॅरामीटर्स आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पॅरामीटर्स म्हणजे SGOT आणि SGPT. हे 2 पॅरामीटर्स जे टेस्टमध्ये आहेत त्याच्यामध्ये इथे 10-11 पॅरामीटर्स असतात लिव्हर फंक्शन टेस्टला. त्याच्यामधलं SGPT SGOT एकदा वाढायला लागली, स्पेशली SGPT वाढायला लागलं एकदा, म्हणजे 30-35-40 पुढे जायला लागले, त्याला इन्फ्लमेशन होणे चालू होणं असं म्हणतात. आणि मग फॅटी लिव्हरमुळे लिव्हरला इन्फ्लमेशन चालू झालं असं आम्ही सस्पेक्ट करतो. पण फॅटी लिव्हरमुळेच फक्त होतंय का हे कारण नंतर कळतं, त्याच्या आधी आपण बाकीच्या टेस्ट करून रूल आउट करतो की बाकीचे आजार नाही आहेत ना, म्हणजे व्हायरल हेपॅटायटिस बघतो किंवा ऑटो इम्युन आजाराच्या टेस्ट केल्या जातात आणि अल्टिमेटली देन फायनली फॅटी लिव्हरमुळे चालू आहे असा अंदाज केला जातो जेव्हा टेस्ट निगेटिव्ह येते. काही पेशंटच्या आम्ही लिव्हर बायोप्सीज करतो, म्हणजे लिव्हरमध्ये सुई टाकून लिव्हरचं टिश्यू टेस्टिंगला घेतो. ते काय करायचं सर? सो फॅटी लिव्हरचं रूपांतर जर इन्फ्लमेशन मध्ये दिसायला लागलं आणि बाकीच्या आजाराच्या टेस्ट आम्हाला जर रोल आउट करायच्या असतील आणि लिव्हरला किती इंजुरी झाली फॅटमुळे हे करण्यासाठी लिव्हर बायोप्सी केली जातात आणि त्याप्रमाणे त्या रिपोर्ट प्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट चालू करता येते. आता LFT सांगितलं, बरेच लोक LFT म्हटलं की सगळ्यात पहिलं म्हणतात की जॉन्डिस बिलिरुबिन वाढलं का नाही बघतात, पण तुमच्या म्हणण्यानुसार जॉन्डिसपेक्षा जास्त महत्वाचं आहे SGPT SGOT हा खूप महत्वाचा आहे असं म्हणताय. जॉन्डिस आला की लोकांना दिसतोच, ते येतातच तुमच्याकडे, कारण त्यांना डोळे पिवळे दिसतात किंवा नातेवाईकांना डोळे पिवळे दिसतात. पण लिव्हर फंक्शन टेस्ट ॲबनॉर्मॅलिटी खूपदा अननोटीस जाते, म्हणजे हेल्थ चेकमध्ये खूपदा असं माझ्याकडे पेशंट्स येतात की हे तर आम्हाला पॅरामीटर लास्ट 3-4 वर्ष ॲबनॉर्मल आहेत, पण आम्हाला कोणी सांगितलं नाही किंवा आम्हाला वाटलंच नाही की एवढं महत्वाचं आहे. त्यामुळे SGOT SGPT फार महत्वाचे पॅरामीटर्स आहेत. ते एकदा वाढायला लागले की यू हॅव टू मीट युअर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट ऑर लिव्हर स्पेशलिस्ट टू फाइंड आउट की हे का वाढतंय. तुम्ही प्रश्न विचारा, म्हणजे जरी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी, फॅमिली डॉक्टरांनी किंवा कोणी नाही कळवलं तर तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या लिव्हर स्पेशलिस्टने की बाबा हे का वाढलंय. तुम्ही स्वतः अनालाइज करू शकता. प्रत्येक आजकाल लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये SGOT SGPTच्या समोर इफ ॲबनॉर्मल चालू झालं, ते लॅब पॅरामीटरच्या वेगळे वेगळे त्यांचे कट ऑफ्स आहेत, त्याच्यासमोर ते डार्क म्हणून येतं आजकाल. तो डार्क प्रिंट आली की तुम्ही विचारायला पाहिजे तुमच्या लिव्हर स्पेशलिस्टना किंवा फिजिशियनला की बाबा हे काय आहे, कशामुळे वाढतंय. कारण हेच इन्फ्लमेशन पुढच्या 10-15-20 वर्षांनी फॅटी लिव्हरचं रूपांतर लिव्हर आजारामध्ये करतं. हे लगेच होत नाही, त्याला कालावधी जातो, त्याला 1-2 डिकेड जातात, 10-20-30 वर्ष जातात, तेव्हा हे रूपांतर इन्फ्लमेशनचं रूपांतर सिरोसिसमध्ये होतं. तर ते प्रिव्हेन्शन असेल तर तुम्हाला हाच कालावधी आहे जेव्हा ते ॲबनॉर्मल आहे त्यावेळी. LFT आणि लिव्हर बायोप्सी बघितलं, ह्याच्या व्यतिरिक्त आता बाकी काय आणखीन टेस्ट करता येईल ज्यामध्ये आपल्याला फॅटी लिव्हर आहे का नाही ह्या गोष्टी आपल्याला समजते? बायोप्सी ही शेवटची टेस्ट आहे, ती काय पहिल्यांदा नाही केली जातात, सगळ्यात शेवटची ही राखून ठेवलेली टेस्ट असते, कारण सगळ्यांना लिव्हर बायोप्सी करणं जमत नाही आणि गरजेचं पण नसतं. नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट बघायला गेल्या तर त्याच्यामध्ये आजकाल फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट आहे. आता फायब्रोस्कॅन नावाची जी टेस्ट असते ही सोनोग्राफी सारखीच टेस्ट आहे, पण त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये होत असते. पोर्टेबल मशीन असतं. फायब्रोस्कॅन म्हणजे काय करतं की नॉर्मल लिव्हर एकदम सॉफ्ट असते, म्हणजे स्पंज सारखी असते समजून चला.
लिव्हरचा आजार चालू झाला की लिव्हर कडक व्हायला लागते, त्याला कडकपणा येतो. मग ते फायनली सिरोसिसमध्ये लिव्हर दगडासारखी कडक झालेली असते. हा कडकपणा किती आहे किंवा इलास्टिसिटी किती आहे, प्लास्टिसिटी किती आहे लिव्हरची, हे फायब्रोस्कॅन वरती कळतं. हे वरून एक प्रोब असतो पोटावरती उजव्या भागात वरती ठेवतात आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्याचे रिडिंग्स कळतात. त्याच्यामध्ये 2 गोष्टी कळतात, एक अमाऊंट ऑफ फॅट कळतं आणि दुसरं कडकपणा लिव्हरमध्ये किती आहे, लवचिकता किलो पास्कल, लवचिकता. ते त्याच्यामध्ये आपल्याला लवचिकता किती आहे हे कळतं, त्याला किलो पास्कल्स मध्ये आपण मोजतो. हे वाढत गेलं, नॉर्मली 6.57च्या आसपास 7.5 पर्यंत पाहिजे, पण 7.5च्या पुढे वगैरे जायला लागलं. याचा अर्थ लिव्हरला कडकपणा चालू झाला, याचा अर्थ लिव्हरला इन्फ्लमेशन चालू झालं आणि मे बी फॅटी लिव्हर इज कॉझिंग द इन्फ्लमेशन. मग आपल्याला त्याच्यासाठी पुढच्या ऍडव्हान्स थेरपी करायला पाहिजे, कारण हे पुढे प्रोग्रेस होणार. ओके. ह्याला फायब्रोस्कॅन म्हणतात. आजकाल MRI इलास्टोग्राफी पण आली. आम्ही खूप पेशंट्स आजकाल MRI इलास्टोग्राफी करतो. फायब्रोस्कॅन काय करतो की एकाच पॉईंटचं लिव्हरच्या टिश्यूचं मध्ये 1 बाय 1 सेंटीमीटर स्क्वेअरचं असं पकडून चालला टिश्यूचं मोजतो. MRI इलास्टोग्राफी पूर्ण लिव्हरचं मोजमाप केलं जातं. सो दॅट इज इव्हन बेटर दॅन फायब्रोस्कॅन. थोडी कॉस्ट जास्ती आहे, पण यू विल गेट अ बेटर इन्फॉर्मेशन ऑल्सो. फायब्रोस्कॅन ऐवजी MRI इलेस्टोग्राम कोणत्या पेशंटमध्ये असं काही स्पेसिफिक सजेशन करता का तुम्ही? फायब्रोस्कॅन ओपीडी बेसिसची टेस्ट आहे, तुमच्या क्लिनिकमध्ये पण ही टेस्ट होते. MRI इलास्टोग्राफीला काय की त्या MRI मशीन जिथे आहे तिथेच जावं लागतं. फायब्रोस्कॅन ॲबनॉर्मॅलिटी चालू झाली तर आम्ही खूपदा MRI इलास्टोग्राफीने कन्फर्म करतो, मोर स्पेसिफिक आहे, मोर स्पेसिफिक असल्यामुळे. आणि MRIच्या सोबत अजून बाकीच्या गोष्टी पण MRI मध्ये जास्ती कळतात, जे फायब्रोस्कॅनला कळू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये इमेज गायडेड थेरपी ऍक्वायझेशन असतं MRI इलास्टोग्राफीमध्ये. त्यामुळे कधी लिव्हरला समजा गाठच आली किंवा काय झालं, कारण ह्या सिरोसिस किंवा फायब्रोसिस एकदा चालू झालं, नॅश ज्याला म्हणतो आपण, ह्या प्री कॅन्सरस पण आहेत. तो अशा वेळेस जर कन्फर्म करायचं असेल तर बायोप्सीच्या आधी MRI इलास्टोग्राफी केलेली कधीही चांगली. एकदा फॅटी लिव्हर झालं, हा लाईफ लॉंग असतो का रिव्हर्सिबल असतो? फॅटी लिव्हर रिव्हर्सिबल आजार आहे. सो आयसोलेटेड फॅटी लिव्हर किंवा लिव्हर इन्फ्लमेशन जरी असेल, आता इन्फ्लमेशन जेव्हा लिव्हरचं चालू झालं की हे 3 ते 4 स्टेजमध्ये जातं. त्याला आम्ही F1, F2, F3, F4 असं फायब्रोसिसचे ग्रेड्स आहेत. आता ह्याच्यामध्ये F1, F2 अप टू F3 पर्यंत लिव्हर रिव्हर्स होऊ शकते. इव्हन फायब्रोसिस पण काही स्टेजमध्ये रिव्हर्स होऊ शकतात. पण एकदा F3, F4च्या पुढे जायला लागलं किंवा सिरोसिस चालू झालं की मग हे रिव्हर्स होत नाही कधीच. त्यामुळे जे काही तुम्हाला रिव्हर्सिबिलिटी करायची आहे लिव्हरच्या आजाराची किंवा फॅटी लिव्हरची, ती त्याच्या आधी करायची. आयसोलेटेड फॅटी लिव्हर डेफिनेटली रिव्हर्स होतात. लिव्हर इन्फ्लमेशन किंवा नॅश किंवा मॅश जे असतो, ह्या काही इनिशियल स्टेजमध्ये रिव्हर्स होतो. मग त्याच्यासाठी लाईफस्टाईल चेंज झालं, जे फॅटी लिव्हर कॉज करणारे जे कारण आहेत ते रिव्हर्स करायला पाहिजे. आणि थर्ड इज अ मेडिसिन. सो मेडिसिन इज लास्ट, कारण असं काही रामबाण औषध असून तयार झालेलं नाही की औषधं घेतली आणि लिव्हर बरी झाली. त्यामुळे हे सगळं स्टेप बाय स्टेप, साईड बाय साईड करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे असं फॅटी लिव्हर आणि नॅशची थेरपी असते. आता तुम्ही लाईफस्टाईलला भर जास्त दिलं तर एखाद्याला फॅटी लिव्हर आहे आणि त्यांना आता डिसाईड केलेलं आहे की मला फॅटी लिव्हर रिव्हर्स करायचं आहे, तर त्यांच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये नेमकं काय सजेस्ट करता तुम्ही? सो लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट आलं आणि एक्सरसाइज, ह्या 2 गोष्टी आल्या लाईफस्टाईलमध्ये. आता जे लोक ओबीज आहेत, जे ओव्हरवेट आहे, ज्यांचं वजन जास्ती आहे, 24 पेक्षा जास्ती BMI राहतोय, 26 पेक्षा जास्ती पुढे जातो, अशा लोकांना वेट लॉस टार्गेट करायला पाहिजे पहिल्यांदा. सो वेट लॉस तुम्ही कसं करू शकता? डाएटली आणि एक्सरसाइजनी. यू हॅव टू मीट अ गुड डायटिशियन. म्हणजे एखाद्या, कारण ह्याच्या डे टू डे लाईफमध्ये आम्ही सजेस्ट करतो, पण त्याच्यासाठी स्पेसिफिक डायटिशियन्स आहेत आपल्याकडे जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये. त्यांना विचारून आपलं डाएट काय चुकतंय, आपण कुठे जास्ती खातो, कुठे कमी खातो, काय करायला पाहिजे, हे त्यांच्याकडनं समजून घेणं जरुरी आहे. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स जे आपण जे चपाती, भाकरी, भात जे खात असतो, हे सगळं कार्बोहायड्रेटमध्ये मोजलं जातं. महाराष्ट्रीयन जेवण जर ताट पकडलं तर त्याच्यामध्ये 2/3 भाग हा कार्बोहायड्रेटच आहे. आणि मग बाकीचे 1/4 भाजी असते कोपऱ्यामध्ये कुठेतरी, कुठे थोडंसं दही असतं. त्यामुळे चपाती, भाकरी, भात हा जेव्हा आपण एक्सेस खातो, हेच स्टोअर होऊन फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि फॅटमध्ये कन्वर्ट होतं शरीरामध्ये आतमध्ये जाऊन, आणि हे स्टोअर होतं. त्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हर रिव्हर्स करायचे आहे त्यांनी कार्बोहायड्रेटचं मोजमाप कमी करायला पाहिजे. एक खाणं, ते जर तुम्ही कमी करायला लागला, सॅलड्स इन्क्रीज करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे अँटीऑक्सिडंट्स मिळतात, फायबर्स मिळतात आणि पोट भरून जातात. बेसिकली पोट भरण्याचे कारण आहे. सो पोट भरण्याचं मेंदूला ते जे सेन्सेशन पोहोचले की तुम्ही जेवायचं थांबायला लागतं. त्यामुळे सुरुवात जेवणाची पहिल्यांदा सॅलडनी व्हायला पाहिजे. एक मोठा लार्ज बाउल, इफ यू टेक सॅलड्स डेली, आणि मग तुम्ही जेवण चालू करा त्याच्यामध्ये. सो तुमचं कार्बोहायड्रेटचं खाणं कमी होईल.
सॅलड्स भरपूर पोटामध्ये जातील, त्याचे इफेक्ट्स इंटेस्टाईनवरती पण चांगले पॉझिटिव्ह येतील आणि लिव्हर पण हेल्दी राहील. आणि त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइज वगैरे केलं तर तुमची exercise- कॅलरी पण बर्न होण्याला करेक्ट. सो एक्सरसाइज म्हणजे काय की 45 मिनिट्स अ डे, 5 days अ वीक, म्हणजे 45 मिनिट दिवसाचे आणि आठवड्यातले 5 दिवस, एवढे तरी एरोबिक ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज झालं पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट वाढतो. चालणं फिरणं हे वेगळं, पण ब्रिस्क वॉकिंग किंवा रनिंग, बॅडमिंटन खेळा, स्विमिंगला जा किंवा ट्रेडमिलवरती पळा, क्लाइंबर करा जिममध्ये, हे जे ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हार्ट रेट वाढतो, म्हणजे घाम फुटला पाहिजे. आणि एवढी ऍक्टिव्हिटी, कार्डिओ ऍक्टिव्हिटी झाल्यावरती कॅलरी बर्न व्हायला लागतात. आणि ह्यालाच हळूहळू ते कॅलरी बर्न होऊन फॅट रिव्हर्स व्हायला मदत होईल. कारण फॅट 2 फायदे होतात त्याचे. एक तर इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते बॉडीची, त्यामुळे ते कार्बोहायड्रेट युटिलायझेशन वाढायला लागतं आणि कॅलरीज बर्न व्हायला लागतात. त्यामुळे ओव्हरऑलच या लोकांचं एक्सरसाइजमुळे बेनिफिट होतं. आता काही लोक ओबीज आहेत ज्यांना एक्सरसाइज जमत नाही, त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतात. पण जरुरी नाही आहे की एक्सरसाइज 100% पाहिजे, बट डाएट इज मस्ट. आणि सोबत जर एक्सरसाइजची जर जोड मिळाली तर एकदम लवकरात लवकर तुमचा फॅटी लिव्हर रिव्हर्स व्हायला लागेल. त्याच्यासोबत डायबिटीस कंट्रोल ठेवणे हे महत्वाचं, कारण डायबिटीस इज वन ऑफ द इन्शुलिन रेझिस्टन्स हा महत्वाचा फॅक्टर आहे फॅटी लिव्हरचा. सो डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं, योग्य त्या वेळेस मेडिसिन्स चेंज करून घेणे किंवा रेग्युलरली डायबिटीसच्या फॉलोअपमध्ये राहणे हे पण जरुरी आहे. आणि आजकाल असं म्हणतात की इंटरमिटंट फास्टिंग किंवा टाइम रेस्ट्रिक्टेड डाएट केलं तरी पण फॅटी लिव्हर चांगलं रिव्हर्स होतं. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? इंटरमिटंट फास्टिंग इज गुड. आता कसं आहे की हे सगळ्यांना जमतं असं नाहीये. सो आय थिंक रादर दॅन जनरलायझेशन, व्हॉट एव्हर सूट्स यू, ओके, यू शुड फॉलो इट. ओके. ऍटलिस्ट महिन्यातले एका दिवशी पण तुम्ही करून, त्या गोष्टी पण करून, तुम्ही जर जेवण कमी करण्याचं पोर्शन केलं तरी सुद्धा तुमचं फॅट जो जमा झालेल्या लिव्हर मधलं तिकडे रियुटिलायझेशन व्हायला मदत होईल असं म्हणताय. सो फॅट इंटरमिटंट फास्टिंग किंवा उपवास करणे, जे देवाच्या नावावरती आपल्याला आधीच्या लोकांनी आपल्याला शिकवलंय, हे जरुरी आहे. कारण फास्टिंग आणि इंटरमिटंट फास्टिंग किंवा उपवासामुळे काय होतं की तुमची इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतोय, सेन्सिटिव्हिटी वाढायला लागते, तुमचे कॅलरी एनिवेज कमी होतात इटिंग, बिकॉज यू नॉट इटिंग दॅट डे. त्या निमित्ताने मे बी देवाच्या मुळे असेल किंवा तुम्ही स्वतःहून करत असाल तर. पण हे फॅटी लिव्हर रिव्हर्सिबिलिटीसाठी जरुरी आहे आणि ते डेफिनेटली मदत करतं. बरेच काही लोक असतात, मी खूप बिझी आहे, मला एक्सरसाइज जमणार नाही आणि मला खूप खाणं आवडते, फूडी आहे, मला खाणं थांबवता येणार नाही, मला मेडिसिन पाहिजे, काही अशी मेडिसिन द्या, माझं फॅटी लिव्हर रिव्हर्स व्हायला पाहिजे, असं काही आहे का? त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? सर, फॅटी लिव्हर साठी तुम्हाला स्वतः कष्ट घ्यावेच लागते. म्हणजे असं औषधं नाही आलेलं आहे की फॅटी लिव्हर ते बरे करून देतील, औषधं घ्या 6 महिने आणि तुम्ही बरे व्हाल, असं जगात काही नाही आहे. एवढं सोपं नाहीये. जेवढं कष्टाने तुम्ही वजन वाढवता खाऊन, तेवढ्याच कष्टाने ते कमी करावं लागतं. सो डाएट, एक्सरसाइज आणि देन मेडिसिन्स म्हणजे आजकाल फॅटी लिव्हरसाठी व्हिटॅमिन ई आहे, त्याच्यामध्ये सारुग्लेटाजॉल नावाची नवीन गोळी आली आहे, ह्या काही प्रमाणामध्ये तुम्हाला मदत करतात. त्याच्यासोबत डायबिटीस कंट्रोल करणारे जे मेडिसिन्स आहेत तेही तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करणे आणि फॅटी लिव्हर रिव्हर्स करायला मदत करतात. वेट लॉस करणे, तर वेट लॉससाठी तुम्हाला परत डाएट, एक्सरसाइज आलंच, त्याशिवाय हे जमणार नाही. आणि काही पेशंट्समध्ये मात्र सिलेक्टेड फ्यू मॉर्बिडली ओबीस पेशंट्समध्ये आजकाल बॅरिएट्रिक सर्जरी आहे, दॅट यू नो बेटर दॅन मी, की बॅरिएट्रिक सर्जरी काही पेशंट्समध्ये करून आपण त्यांचा वेट लॉस करायला मदत करतो. अशा पेशंटच्या फॅटी लिव्हर, काही किंबहुना लिव्हर आजार पण रिव्हर्स झालेले आहेत गरज पडली. हाय बीएमआय मध्ये ज्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन रेस्ट्रिक्टिव्ह आणि माल ऍब्झॉर्प्टिव्ह प्रोसिजर जर का केलं, एक आहे की खाणं पण कमी होतो, सेकंड आहे की त्यांच्या बॉडीमधला हार्मोनल चेंजेस सुद्धा होतात, ज्यामुळे थोडं रिव्हर्सलला, वेट रिडक्शनला मदत करतं. करेक्ट. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. फॅटी लिव्हर फक्त अल्कोहोलिक पेशंटमध्ये होतो का सगळ्यांमध्ये होऊ शकतो? फॅटी लिव्हर खूप कारणांनी होतात, त्यातलं मॅक्सिमम कारण आहे अल्कोहोल. दुसरं कारण हे ओव्हर इटिंग ओबेसिटीमुळे आहे. इन्शुलिन रेझिस्टन्स इज थर्ड, मेटाबॉलिक सिंड्रोम, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे, ट्रायग्लिसराइड्स वाढणे ब्लडचे, डायबिटीसमुळे इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होणे, आणि थर्डली मेडिकेशन्स. काही मेडिकेशन्स आहेत दॅट ऑल्सो विल कॉज फॅटी लिव्हर, लाईक लॉंग टर्म स्टिरॉइड्स म्हणा किंवा काही किमोथेरपी मेडिसिन्स म्हणा, काही आर्थरायटिसच्या मेडिसिन्स म्हणा, ह्याच्यानी किंबहुना आपण फॅटी लिव्हर्स डेव्हलप होतात. पण मेजॉरिटीच्या जर पाहिला, जे रुटीन पेशंट्स आपण पाहतो त्याच्यामध्ये मेजरली 50% अल्कोहोल, 50% लाईफस्टाईल असं पकडून चला, जे फॅटी लिव्हर कॉज करतात. अल्कोहोल हा खूप लोकांचा आवडता सब्जेक्ट आहे. अल्कोहोल, आता तुम्ही लिव्हर स्पेशलिस्टला बोलतोय तर मला सांगू शकाल का अल्कोहोल आणि लिव्हर ह्या दोन्ही मधला काय एकदम संबंध आहे किंवा कोणत्या काय परिणाम होते सांगू शकाल का सर?
सो सिरोसिस जर पकडले आजकाल तर 60% लिव्हर सिरोसिस, लिव्हर डॅमेज किंवा जे ट्रान्सप्लांट लागतात हेच कॉज अल्कोहोल आहे 60% पेशंट्समध्ये. अल्कोहोल आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. एव्हरीवन नोज दिस इज व्हेरी हॉट टॉपिक ऑल एव्हर. सो यू कॅन सी द नंबर ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन भारतामध्ये भयानक रीतीने वाढत आहे. म्हणजे वी स्टे इन बानेर औंध एरिया, बालेवाडी एरिया, where we have seen number of breweries coming up around us. So that means definitely alcohol consumption is high. आणि स्पेशली इन यंगस्टर्स म्हणूनच एवढं हे खूप होत आहे. तर अल्कोहोल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. काही लोकांना माइल्ड असतं, काही लोकांना स्ट्रॉंग अल्कोहोल. त्याच्यामध्ये जर मेडिकली डिवाइड करायचं म्हटलं तर वी डिवाइड अल्कोहोल इंटू 3 ड्रिंक्स. एक बियर आलं, एक वाईन आलं आणि मग हार्ड ड्रिंक्स आले सगळे, ज्याच्यामध्ये विस्की आलं, जिन आलं, रम आलं, एव्हरीथिंग फॉल्स इनटू दॅट. जेव्हा अल्कोहोल कॅल्क्युलेट करत असतो आम्ही त्यावेळेस अल्कोहोल व्हॉल्यूम लिहित नाही, आम्ही पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करतो किंवा ग्राम्समध्ये कॅल्क्युलेट करतो. सो इक्विव्हॅलन्स जर अल्कोहोलचा बघायचा म्हटला तर 300-350 ml ऑफ बिअर इज इक्वल टू 150 ml ऑफ वाईन इज इक्वल टू 1 पेग ऑफ विस्की. हे असं कॅल्क्युलेशन केलं जातं. कारण खूप सारे लोक, यंगस्टर्स किंवा लोक मला म्हणतात की नाही मी फक्त बिअरच घेतो. सगळ्यांना असं वाटत असतं की विस्की आणि रम आणि त्याच्याने लिव्हर खराब होतात, पण बिअरने होत नाही. पण तसं नाही आहे. सो तुम्ही जर 2 pint बिअर घेतलाय, म्हणजे एक 750 ml ची बॉटल बिअरची जर संपवली, इज ॲज गुड ॲज 2 पेग ऑफ विस्की. सो दिस इज द अमाऊंट ऑफ अल्कोहोल यू आर कन्झ्युमिंग इन बिअर. सो म्हणून सगळ्याच प्रकारचे अल्कोहोल कॅन डॅमेज. कुठलंच अल्कोहोल सेफ नाहीये. पहिली गोष्ट, देर इज नथिंग सेफ अबाउट अल्कोहोल. सो एवढा अमाऊंट घेतली की तुमची लिव्हर चांगली राहते, हे सगळं जे आहे हे सगळं चुकीचं आहे. त्यामुळे सेफ लिमिट ऑफ अल्कोहोल नाही आहे. अल्कोहोल कॅन डॅमेज, मग कोणालाही हे डॅमेज करू शकते. जनरली काय बघितलं जातं की 60 to 80 grams ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन जर झालं, ग्राम्स ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन, असं जर एखादा माणूस डेली करत राहिला, अराउंड 5 ते 7 वर्षामध्ये त्याची लिव्हर खराब होऊन जाते. अल्कोहोलमुळे नेमकं लिव्हर खराब काय होतो? तिथे काय टॉक्सिन जाऊन डॅमेज करतं का? तिथं फायब्रोसिस होतं? नेमकं काय होतं? सो अल्कोहोल एकदा आपण शरीरामध्ये गेली की इंटेस्टाईन, स्टमक मधून भराभर ऍब्सॉर्ब होते. ती एकदा काय ऍब्सॉर्ब झाली की ते जाऊन पहिल्यांदा लिव्हरमध्ये त्याचं डिटॉक्सिफिकेशन किंवा डिकन्स्ट्रक्शन होतं. आणि अशा बाबतीमध्ये त्याचं डिकन्स्ट्रक्शन झाल्यावरती जे काही फॅटी ऍसिड्स किंवा जे काही त्याचे टॉक्झिन्स बाय प्रोडक्ट येतात ते जाऊन लिव्हरच्या सेल्सला, मायटोकॉन्ड्रियाला डॅमेज करतात, इन्फ्लमेशन कॉज करतात. आणि इव्हेंच्युअली डे टू डे कन्झम्पनमुळे त्याला जे फ्री रॅडिकल इंजुरी होते त्याची लिव्हरमध्ये, आणि ते फ्री रॅडिकल इंजुरीमुळे काय होतं की लिव्हरमध्ये स्कारिंग चालू होऊन जातं. आणि हे इन्फ्लमेशन, स्कारिंग विल लीड टू लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर्स. हे असं आहे. म्हणजे कोणत्याही लेवल अल्कोहोल सेफ नाही, पण घेतलेला अल्कोहोल तुम्हाला पुढे जाऊन लिव्हर डॅमेज करत राहील आणि एंड स्टेज आपल्याला लिव्हर सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि ट्रान्सप्लांटकडे घेऊन जाणार असतात. करेक्ट. काही लोक आल्यानंतर सांगतात, फॅटी लिव्हर असताना सांगतात की मी ऑकेजनल कधीतरी ड्रिंक घेतो, मग त्यामुळे माझ्या लिव्हरला डॅमेज होऊ शकतं का? याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? लिव्हर डॅमेज जेव्हा हे मल्टीफॅक्टोरियल होतं, म्हणजे अल्कोहोल पण आहे, माणूस ओबीस पण आहे, त्यांना डायबिटीस पण आहे, ह्याला आम्ही आजकाल मेटाबॉलिक ALD म्हणतो. ओके. त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट दोघांच्या मधलं कशाने डॅमेज केलंय. पण येस, अल्टिमेटली फॅटी लिव्हर ह्या 3 गोष्टींमुळे होणार आहे. वेट गेनमुळे पण होणार, अल्कोहोलमुळे पण होणार आणि डायबिटीसमुळे पण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यातलं तुम्ही काय कमी करू शकता तर अल्कोहोल बंद करू शकता. त्यामुळे अल्कोहोल डेफिनेटली या लोकांनी बंद करायला पाहिजे. कारण हे अजून एक टॉक्झिन ऍड होईल लिव्हरच्या इंजुरीसाठी, जे ऑलरेडी तुम्ही 2 इन लाईन आहात. त्यामुळे अशा लोकांनी हे अवॉइड केलेलंच बरं. अल्कोहोल मी जवळपास 10 वर्ष घेतलेले आहे आणि मला आता थोडे काही सिम्पटम आहेत, तुमच्या ओपीडी मध्ये येऊन दाखवलं आणि मी अल्कोहोल घेणं बंद करणार आहे, जेणेकरून फर्दर गोईंग माझं लिव्हर जो काही डॅमेज झालं रिव्हर्स होऊ शकतो का? डेफिनेटली. सो अल्कोहोल कन्झम्पशननी लिव्हरला किती इंजुरी झाली आहे हे आधी पहिल्यांदा बघायला पाहिजे. सो ह्यासाठी आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की ब्लड टेस्ट करतो, सोनोग्राफी करतो, फायब्रोस्कॅन करतो आणि आपल्याला अंदाज येतो की किती डॅमेज झाला ह्याच्याने. आणि येस, वन्स यू थिंक की आता मला बंद करायचं आहे, डिसिजन घेतलं की आता मला बंद करायचं आहे, तिथून पुढे हळूहळू जसे तुम्ही लिव्हरला त्रास द्यायचा कमी केला की लिव्हर हळूहळू रिव्हर्स व्हायला सुरुवात होते. हे 1-2 दिवसाचं काम नाहीये. आता एवढे वर्ष अल्कोहोल कन्झ्युम केलेलं असतं, हे 2 आठवड्यात रिव्हर्स होणार नाही. त्याला 2 महिने, 2 वर्ष पण लागू शकतात. पण दॅट इज अ फर्स्ट स्टेप. अल्कोहोल थांबवणे ही स्टेप 1 आहे.
आणि त्याच्यानंतर जर आजार पुढे सरकला नसेल, इफ इट इज नॉट क्रॉस्ड सिरोसिस स्टेज और इट इज इन इन्फ्लमेशन स्टेज, देर इज अ गुड चान्स की हे रिव्हर्स व्हायला लागेल. आणि मेडिसिन्स आहेत त्याच्यासाठी, म्हणजे मेडिसिन्स मदत करतात. मेडिसिन्स आर अँटीऑक्सिडंट्स. असं काही रामबाण औषध नाही की लिव्हरचं इन्फ्लमेशन, जसं मी तुम्हाला फॅटी लिव्हरसाठी सांगितलं त्याच्यासाठी अल्कोहोलसाठी पण आहे. सो आम्ही मल्टीव्हिटॅमिन्स देतो, काही अँटीऑक्सिडंट्स देतो लिव्हरसाठी, जेणेकरून थोडी मदत व्हावी. पण ड्रिंक्स थांबवणे, अल्कोहोल थांबवणे हे पहिली स्टेप झाली. एखादा ओपीडी मध्ये येऊन सांगतात की माझं LFT केलं, सोनोग्राफी केलं, फायब्रोस्कॅन केलं, सगळं चांगलं आहे आणि मी गेले 5 वर्ष पितोय, म्हणजे माझ्या लिव्हर एकदम फिट आहे, काही होणार नाही, मी कंटिन्यू करू का म्हणून विचारतो, त्याच्याबद्दल काय सांगतात? आपण आता जे काही तुम्ही मला टेस्ट सांगितलं ना, ह्याच्यातली कुठलीच टेस्ट फुल प्रूफ नाहीये. ओके. आता तुम्ही आणि मी आपण जे पेशंट्स पाहतो, असे पण पेशंट्स मी बघितले की लिव्हरला सिरोसिस आहे, पण त्यांना लिव्हर फंक्शन टेस्ट कम्प्लिटली नॉर्मल आहेत. ओके. सो लिव्हर फंक्शन टेस्ट नॉर्मल आहे ह्याचा अर्थ लिव्हर नॉर्मल आहे असं नाही आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे तो एक डोक्यातला भाग काढून टाकायला पाहिजे की मिसअंडरस्टँडिंग आहे की एवढ्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे याचा अर्थ लिव्हर नॉर्मल आहे. फायब्रोस्कॅन नॉर्मल आहे याचा अर्थ येस, पण फायब्रोस्कॅन ॲबनॉर्मल होतो कधी हेही कळायला पाहिजे. फायब्रोस्कॅन हॅज अ गुड सेन्सिटिव्हिटी, निगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू व्हेन इट इज ॲडव्हान्स फायब्रोसिस. स्टेज 1, स्टेज 2 फायब्रोसिस मध्ये फायब्रोस्कॅन कॅन मिस इट. त्यामुळे इट इज सगळं टेस्ट नॉर्मल आहे हे लायसन्स नाही आहे दारू पिण्याचं. आणि इव्हन असं पण सांगतात की लिव्हर 70-80% पेक्षा जास्त डॅमेज झाल्यानंतरच टेस्ट पॉझिटिव्ह होतात, तोपर्यंत लिव्हर झेलत राहतं असं म्हणतात. कारण लिव्हरला रिझर्व्ह देवानी खूप दिलाय, म्हणजे 70% लिव्हरला आतमध्ये त्रास म्हणजे डॅमेज झाल्यावरती लिव्हरमध्ये तुम्हाला मग कावीळ येणे किंवा पोटात पाणी होणे, त्याच्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी दिसायला लागतील. पण जर तोपर्यंत तुम्ही टेस्टच नाही केल्या किंवा त्याचं टेस्टिंग लिव्हरचं हेल्थच नाही चेक केली, तर तुम्हाला हे कळणारच नाही की आतमध्ये डॅमेज किती चालू आहे, कारण ह्याचे सिम्पटमच येत नाहीत. त्यामुळे लिव्हर टेस्टिंग करणं रेग्युलरली, पिरियडिकली हिपॅटॉलॉजिस्टनं, तुमच्या लिव्हर स्पेशालिस्टनं भेटणं जरुरी आहे ह्याच्यासाठी, स्पेशली इफ यू आर इन दिस स्ट्रेटा. आणि काही पेशंट, आता तुम्ही ट्रान्सप्लांट सर्जन असाल तर तुम्ही तुमचं ओपिनियन मांडू शकता, काही पेशंट असे असतात की दारू पिणं इतकं जास्त झालेलं असतं आणि एंड स्टेजला आलेले असतात, त्यावेळेला त्यांना ट्रान्सप्लांट साठी आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक असतो, मी एक ट्रान्सप्लांट करून घेईल म्हणजे नवीन लिव्हर भेटेल आणि त्यानंतर मी दारू पिण्यासाठी 10-15 वर्षासाठी मोकळा, असं म्हणून ते एक थॉट असतं. त्यांना तुम्ही काय सांगता? किंवा अशा पेशंटला आर यू रिअली अलाउइंग ट्रान्सप्लांट अलाउ करता का? तर आय एम नॉट अ सर्जन बट आय एम अ हिपॅटॉलॉजिस्ट. आय लुक आफ्टर मेडिकल पार्ट ऑफ द ट्रान्सप्लांट. सो ड्रिंक्स बंद ठेवणे हा फर्स्ट प्रायोरिटी असते एखाद्या पेशंटला. अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीज जर असेल, दारूच्यामुळे जर लिव्हर खराब झाली असेल, तर त्याचं पहिलं आमचं जे इव्हॅल्युएशन असतं की बाबा तुमची ड्रिंक्स बंद आहे का आणि तुम्ही किती काळ बंद ठेवली अल्कोहोल. सो पेशंट्समध्ये आजकाल 3 ते 6 महिन्याचा आमचा कट ऑफ असतो की त्याच्यामध्ये त्यांनी ड्रिंक बंद करून प्रूव्ह करता आलं पाहिजे, त्यांना पेशंटला दाखवून देता आलं पाहिजे, त्याच्या फॅमिली मेंबर्सला आणि आम्हाला की बाबा मी ड्रिंक सोडली आहे आणि पुढे जाऊन मी बंद ठेवणार आहे. जी नवीन लिव्हर बसत असते ट्रान्सप्लांट नंतर, ती काहीही झालं तरी देवानी दिलेली लिव्हर नाहीये, हे बाहेरची लिव्हर आहे आणि त्या नाजूक असतात. त्या मेंटेन ठेवायला तुम्हाला आयुष्यभर पथ्य पाणी पाळावं लागतं, ड्रिंक्स बंदच ठेवावे लागतात, औषध गोळ्या नीट वेळेवर ठेवावे लागतात, जर त्या लिव्हरला आयुष्यभरासाठी वाचवून ठेवायचं असेल तर. ज्या पेशंट्सनी परत ऑपरेशन नंतर, ट्रान्सप्लांट नंतर ड्रिंक चालू केल्यात, त्यांच्या लिव्हर 6 महिने वर्षभरामध्ये पूर्ण खराब होऊन पेशंट न वाचलेले पण मी पाहिलेत. त्यामुळे रेसिडिव्हिजम ह्याला शब्द आहे इंग्लिशमध्ये आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, की ड्रिंक्स परत चालू करणे ट्रान्सप्लांट नंतर. अराउंड 10 to 15% त्याच्या पर्सेंटेज आहे, प्रिव्हॅलन्स आहे असं म्हणता येईल, की म्हणजे 10 मधला एखादा परत ड्रिंक चालू करतोच. हे असं जगामध्ये सगळीकडे दिसलंय. पण त्याच्या आधी वी शुड मेक शुअर की त्यांचं काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वी हॅव अ सायकोलॉजिस्ट और सायकोलॉजी टीम हू कम्स इन टू पिक्चर. दे डू देअर काउन्सिलिंग, दे असेस की बाबा हा बंद ठेवणार आहे की नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करून, फॅमिलीचा निर्णय घेऊन, त्यांना एक्सप्लेन करूनच ट्रान्सप्लांटला पुढे केलं जातं. करेक्ट. ऍक्टिव्ह ड्रिंकिंग मध्ये ट्रान्सप्लांट केलं जात नाही. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर पेशंट काल ड्रिंक करून असेल तर आम्ही त्यांना लिव्हर देत नाही, कारण फायनली ही लिव्हर इज अ पब्लिक प्रॉपर्टी. सो आय वुड गिव्ह इट टू अ पर्सन हू इज मोर एलिजिबल और हू ऍक्च्युअली विल बेनिफिट मोर रादर दॅन पर्सन हू इज नॉट. आता काही वेळेस फक्त आम्हाला कसं असतं की सिव्हिअर अल्कोहोलिक हेपॅटायटिस हा एक स्ट्रेट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऍब्स्टिनन्स पिरियड खूप बघता येत नाही, कारण त्यांच्या लिव्हर इतकी डॅमेज झालेली असते
की ह्या पेशंट्समध्ये ऍब्स्टिनन्स 6 महिन्याचा ऍब्स्टिनन्स मला ठेवता येत नाही, कारण पेशंट एवढा जगू शकत नाही. अशा पेशंट्सला विदिन 2 वीक्स 4 वीक्स 5 वीक्स मध्ये ट्रान्सप्लांट करावं लागतं. अशा पेशंटना व्हेरी रिगरसली काउन्सिलिंग करून सिलेक्टेड फ्यू पेशंट्स ह्याच्यामधले वी गो फॉर अ ट्रान्सप्लांट. पण हा सिव्हिअर अल्कोहोलिक हेपॅटायटिसचा भाग झाला, हा एक वेगळा त्यातला पार्ट आहे. एखाद्याने लिव्हरचा आजार झेलल्यानंतर त्याच्या फॅमिलीला बघून त्याला बघून त्यांना ठरवतो मला आता ड्रिंक बंद करायचं आहे, पण भरपूर दिवसाचं ड्रिंक केल्यामुळे त्याला एक आदत लागलेली असते. तशा पेशंटला तुम्ही कसं काउन्सिलिंग करता, किंवा त्या जो काही ह्याच्यामध्ये चक्रव्यूहमध्ये त्यानं फसलेलं आहे त्याला बाहेर काढण्यासाठी काय सजेशन देता? अल्कोहोल सोडणे ह्याला हा एक मोठा सायन्स आहे. म्हणजे ह्याच्या पाठीमागे नुसतं हिपॅटॉलॉजिस्ट किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट काम नाही करत. त्याच्यामध्ये त्याची फॅमिली असते, त्याच्यामध्ये डॉक्टर्स असतात, त्यांच्यामध्ये त्यांचे फॅमिली फिजिशियन्स असतात, त्याच्यामध्ये आपले मेडिकल सोशल वर्क काउन्सिलर्स असतात आणि सायकोलॉजिस्ट असतात. एवढ्या लोकांची टीम लागते त्यांना हेल्प करायला. सो पेशंटचं पहिला डिसिजन व्हायला पाहिजे की बाबा मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. एकदा का त्यांनी डिसिजन केलं की मला अल्कोहोल सोडायची आहे आणि मला याच्यातून बाहेर पडायचं आहे, मला बरं व्हायचं आहे, मग ही पूर्ण टीम त्याला मदत करायला रेडी असते. ज्यांचे लिव्हर डॅमेज झालेले नाहीत अशा पेशंट्सना डी एडिक्शन सेंटर्स आहेत, जिथे त्यांना ठेवून हळूहळू त्यांचं डिटॉक्सिफिकेशन किंवा त्यांचं जे त्यांना क्रेविंग असतं ते कमी करतो. त्याला मेडिसिन्स पण आहेत. जसं म्हणजे अल्कोहोलचं कसं क्रेविंग असतं, म्हणजे त्यांना सोडायची असते पण ते सुटत नाही, कारण त्यांना संध्याकाळ झाली की त्याची आठवण यायला लागते. सो अशा देर आर मेडिसिन्स अवेलेबल, त्यांना आपण ते देऊन थोडं क्रेविंग कमी करतो अलॉंग विथ काउन्सिलिंग पार्ट. म्हणजे काउन्सिलिंगचा पार्ट 50-60% आहे आणि मेडिसिनचा पार्ट 20-30% असेल असं पकडून चला. देर आर सोशल ग्रुप्स, अल्कोहोल अनॉनिमस म्हणतात त्याला. असे ग्रुप्स आहेत सोशल जे एकमेकांना मदत करतात अल्कोहोल सोडायला. सो असे ग्रुप्स तुम्ही जॉईन करू शकता, सायकोलॉजिस्टची हेल्प घेऊ शकता. फॅमिली मेंबरनी तेवढंच ऍक्टिव्ह राहून त्यांना काउन्सिलिंग करणं जरुरी असतं, कारण दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेअर रोल. बिकॉज पेशंट घरी जास्ती असतो माझ्याकडे किंवा तुमच्याकडे पेक्षा. त्यामुळे फॅमिलीला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आणि ह्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना मदत करावी लागते. शेवटी हा सायकोलॉजिकल आजार आहे. सगळ्यांची मदत भेटेल आणि त्यांना पण मोटिवेट झाला आणि त्याला एक मार्गदर्शन चांगलं भेटलं तर तिथून तो बाहेर येऊ शकतो. त्यांना डेफिनेटली मदत करायला पाहिजे. नेक्स्ट टॉपिक मध्ये सर आपण बघतो ट्रान्सप्लांट हा खूप कॉमनली होत आहे आणि पुण्यामध्ये तुमच्या सेंटरमध्ये तुमची जी काही टीम आहे बरेच ट्रान्सप्लांट मध्ये काम चांगलं करते. एक सामान्य व्यक्तीला ट्रान्सप्लांट म्हणजे सोप्या शब्दामध्ये कसं समजून सांगाल? लिव्हर ट्रान्सप्लांट जसं मी तुम्हाला लास्ट एका याच्यामध्ये बोललो की भारतामध्ये एक 4,000 ते 5,000 ट्रान्सप्लांट आजकाल पर इयर होत आहेत. तर ट्रान्सप्लांटचा नंबर वाढतोय एवढं मात्र नक्की. आता पुण्यामध्ये ट्रान्सप्लांट सेंटर्स जे आहेत दॅट्स गुड सेंटर्स. आमचं एक वन ऑफ द गुड सेंटर्स आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट म्हणजे काय की 2 प्रकारचे ट्रान्सप्लांट असतात. म्हणजे आय विल स्टार्ट फ्रॉम द बेसिक. एक लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट असतं आणि दुसरं कॅडॅव्हरिक ट्रान्सप्लांट असतं. जर 100 ट्रान्सप्लांट भारतामधले बघितले तर त्यातले 80 ते 90% ट्रान्सप्लांट हे लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट होतात. ज्याच्यामध्ये लिव्हिंग डोनर म्हणजे काय झालं की कुठलाही फॅमिली मेंबर जो त्या पेशंटशी निगडीत आहे, रिलेटिव्ह आहे, तो फॅमिली मेंबर समोर येऊन लिव्हरचा एक पार्ट त्यांना दान करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल इफ कॉमनेस्ट काय हजबंड वाईफ, ओके, सो वाईफ कॅन डोनेट टू हजबंड और हजबंड कॅन डोनेट टू द वाईफ. नेक्स्ट पुढचे डोनर कुठले आले की त्यांची मुलं. सो डोनरचं एज हे 18 ते 50 या वयोगटामधलं पाहिजे, तो फॅमिली मेंबरच पाहिजे आणि रक्तगट जुळणारा पाहिजे आणि डायबिटीस नसला पाहिजे. हे 4 क्रायटेरियाज आहेत त्याच्यामध्ये. आणि मग डोनरच्या टेस्ट केल्या जातात, पेशंटच्या टेस्ट केल्या जातात, हे दोघांचे इव्हॅल्युएशन केले जातात. या दोघांच्या टेस्ट क्रॉस केल्या एकदा पूर्ण संपल्या की त्यांचं मॅचिंग होतंय की नाही हे बघितलं जातात आणि मग ते ट्रान्सप्लांटसाठी रेडी होतात. ह्याला फॅमिली डोनर म्हणतात, लिव्हिंग डोनर. सो लिव्हिंग डोनर फॅमिली डोनर ह्याला म्हणलं जातं. त्याचा आपण काय करतो की ऑन अन ऍव्हरेज फॉर एक्झाम्पल मी माझा 50 ते 60% लिव्हरचा भाग माझ्या फॅमिली मेंबरला दान करू शकतो. आपण ते का करतो? कारण लिव्हरचा जो काही भाग आपण काढून घेतो डोनरकडून, जो पेशंटला दिला जातो, उरलेला भाग जो डोनरकडे आहे ती वाढून तोच भाग पूर्ण वाढून जातो आणि त्याची अख्खी नवीन लिव्हर तयार होते. हे 6 ते 8 आठवड्यांमध्ये लिव्हर पूर्ववत वाढून जाते आणि 90 to 110% पर्यंत वाढते असं म्हटलं जातं. त्यामुळे देणाऱ्याला अधूपणा राहत नाही. इट्स नॉट लाईक अदर ऑर्गन्स की दिला की एकच ऑर्गनवरती राहायला पाहिजे असं नाहीये. म्हणजे तो पूर्ण भाग पूर्ण भरून येतो आतमध्ये. त्यामुळे देणाऱ्याला आजारपण किंवा अधूपणा लिव्हर दिल्याने येत नाही. ते आपले नख किंवा केसासारखं आहे, कापले की वाढून जातं परत. तेवढं कालावधी त्यांना द्यावा लागतो. डोनरला आयुष्यभरासाठी त्याच्यामुळे काय औषधं गोळ्या घ्यावी गरज पडत नाही. पहिले 1.5-2 महिने जे काही तुम्हाला कालावधी आहे त्याच्यामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देतो, विश्रांती घ्यायला सांगतो, काही गोष्टी करू नका म्हणून सांगतो, दॅट्स इट.
त्याच्यानंतरच्या आयुष्यभरामध्ये किंवा लिव्हर द्यायलानी मुलं होणे किंवा तुमची फर्टिलिटी कमी होणे याच्यामध्ये काही संबंध नाही. ते नॉर्मल आयुष्य जगतात डोनर पुढे जाऊन. आणि पेशंटला मात्र हा भाग आपण बसवतो. पेशंटची पूर्ण खराब लिव्हर काढलेली असते, ती आतमध्ये ठेवता येत नाही. त्यांना मग तुम्ही हा अर्धा पार्ट बसवता आणि त्यांच्यामध्ये पण हा अर्धा जो पार्ट असतो लिव्हरचा बसवलेला तो वाढून पूर्ण लिव्हर, अख्खी लिव्हर तयार होते. हे वृक्षासारखं आहे, इकडून एक फांदी काढून तिकडे बसवलं की तिकडे झाड तयार होतं. हे असं आहे. ह्याला लिव्हिंग डोनर म्हणतात. आणि दुसरं जे असतं ते कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेन डेड जे पेशंट्स असतात, जे तुम्ही आता न्यूजपेपरमध्ये पण वाचत असाल, अवयवदान जे चाललंय सगळीकडे. सो जे पेशंट्स ज्यांचे ब्रेन डेथ झालेली आहे बिकॉज ऑफ XYZ रिझन, ऍक्सिडेंटमुळे म्हणा किंवा ब्रेनच्या आजारामुळे, रक्तस्रावामुळे, अशा पेशंटचे नातेवाईक कन्सेंट जेव्हा देतात त्यावेळेस त्यांचे अवयव दान होतात आणि ते अवयव आम्हाला मिळतात आणि आपण मग गरजू पेशंटना ते देत असतो. कॅडेव्हरसाठी जे पेशंट्स थांबतात त्यांना एक वेटिंग लिस्ट असते. त्यांना ZTCC नावाची कमिटी आहे, तिथे वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव नोंदवलं जातं. हे हॉस्पिटल बेस्ड रजिस्ट्रेशन असतात. प्रत्येक रक्तगटामध्ये तुमचं नाव रजिस्टर्ड होतं आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती हे लिव्हर त्यांना दिले जातात जसे अवेलेबल होतात. त्याच्यामध्ये हीच एवढीच आहे की कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांटला वेटिंग पिरियड असतो. त्याला इमर्जन्सी ट्रान्सप्लांट करता येत नाही, कारण जेव्हा अवयव मिळणार तेव्हाच तुम्हाला देता येईल. जोपर्यंत अवयव माझ्याकडे येत नाही त्यावेळेस मी पेशंटला देऊ शकत नाही. हाच सगळ्यात मोठा त्यातला रिस्क फॅक्टर आहे. कारण पेशंट जे खूप आजारी आहेत, ज्यांना टाइमच नाहीये थांबण्यासाठी किंवा लिव्हर आजार खूप फास्ट पुढे सरकतोय, अशांना फॅमिली डोनर ट्रान्सप्लांट हाच एक ऑप्शन राहतो. आणि उलट फॅमिली डोनर ट्रान्सप्लांट खूप चांगलं दिसतोय, ज्याच्यामध्ये दिलेला पण काही प्रॉब्लेम नाही आणि घेतलेला पण एक फ्रेश आणि चांगला लिव्हर भेटतो. इव्हन डेड डोनर पेक्षा पण फ्रेश लिव्हर भेटल्यामुळे त्याच्यामध्ये पण एक 100% चांगला रिझल्ट भेटतो. सो लिव्हरच्या क्वालिटी वाईज दोन्ही लिव्हर चांगलेच आहेत, म्हणजे कॅडेव्हरिक असू दे किंवा फॅमिली डोनर असू दे. कॅडेव्हरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट इमर्जन्सी असतात, तेवढा वेळ मिळत नाही जेवढा मला फॅमिली डोनरला इव्हॅल्युएशन, डिटेल इव्हॅल्युएशन केलं जातं. आपण प्लॅन सर्जरी करू शकतो फॅमिली डोनरची. आपण वेळ काळ ठरवू शकतो, आपल्याला दिवस ठरवू शकतो, त्याप्रमाणे ट्रान्सप्लांट करू शकतो. कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट, डिसीज डोनर ट्रान्सप्लांट जे असतात ते इमर्जन्सी असतात, कारण डोनेट झाले, एकदा का कन्सेंट मिळाली ऑर्गन डोनेशनची की पुढच्या काही तासातच ऑपरेशन करावं लागतं. जे ऑर्गन आपल्याला मिळतात हे कुठेही फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत किंवा लोकांना असं वाटतं की ते कुठेतरी स्टोअर करून ठेवता येतील, तसं काही होत नाही. हे सॉलिड ऑर्गन्स असतात. त्या बॉडीमधून जेव्हा डोनरच्या बॉडीमधून हे ऑर्गन्स बाहेर येतात त्यावेळेस पुढच्या काही तासांमध्येच हे पेशंटच्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट करावे लागतात. दिस इज हाऊ द ट्रान्सप्लांट इज. पण क्वालिटी वाईज दोन्ही चांगले आहेत, रिझल्ट दोघांचे सिमिलर आहेत, त्यामुळे हे किंवा ते सुपिरियर नाही. हा, फक्त जर पेशंटचं वजन जेव्हा जास्ती असतं, म्हणजे सपोज पेशंटचं वजन 100 किलोपेक्षा जास्ती आहे किंवा 100-125 किलो आहे, तर 100 किलोच्या पुढे जेव्हा रेसिपियंट जायला लागतो त्यावेळेस काय होतं की आपण जे लिव्हर देणार असतो हे पेशंटच्या वेट प्रमाणे असतं. सो पेशंटला किती मिळालं पाहिजे आणि डोनरकडून आपण किती घेतलं पाहिजे हे पेशंटच्या वेटवरती आणि CT स्कॅनवरती डिपेंडंट असतं डोनरच्या. त्याप्रमाणे जर 100 किंवा 125 किलोच्या पुढचा डोनर रेसिपियंट असेल, म्हणजे पेशंट असेल, तर त्याला कदाचित लिव्हिंग डोनरची अर्धी लिव्हर अपुरी पडू शकते. मग अशा वेळेस अशा पेशंटना आयदर 2 डोनर्स येतात, फॅमिली डोनर्स, त्याला डिओलोप ट्रान्सप्लांट म्हणतात. मग 2 पार्ट्स घेतो आम्ही 2 डोनरचे, एक अख्खी लिव्हर तयार करून त्यांना बसवली जाते, त्याला डिओलोप म्हणतात. किंवा हे पेशंटना कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांटसाठी थांबावं लागतं कारण त्यांना अख्खी लिव्हर लागते, कारण त्यांचं वेटच जास्त आहे. पण आजकाल नवीन टेक्निक्स, नवीन इनोव्हेशन्स आलेत, ज्याच्यामध्ये आम्ही 120 किलोच्या पेशंटचं पण सक्सेसफुली स्मॉल लिव्हर देऊन ट्रान्सप्लांट केलंय. पण हे फार सिलेक्टेड लोकांमध्ये करता येतं, हा जनरल रूल नाहीये, सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल नाहीये. आणि हे जे ट्रान्सप्लांट आपण बोलतो हे सगळे मॅच ट्रान्सप्लांट आहेत, म्हणजे ब्लड ग्रुप मॅच. सो ABO कम्पॅटेबल ट्रान्सप्लांट म्हणतात, म्हणजे O ब्लड ग्रुप सगळ्यांना देऊ शकतो आणि AB ब्लड ग्रुप जर असेल तर सगळ्यांचा घेऊ शकतो. त्याला जसं ब्लड ट्रान्सफ्युजनला आपण बघतो, सिमिलरली लिव्हर ट्रान्सप्लांट रूल फॉलोज हिअर. एखादा ट्रान्सप्लांट आपण जर का म्हटला, साधारणतः किती वेळ चालतो आणि किती कॉम्प्लिकेटेड आहे हा सर्जरी? सर्जरी जी असते, सर्जन्स ऑन अन ॲव्हरेज, ट्रान्सप्लांट सर्जन you are surgeon, but you are more into that branch, so जनरल सर्जरी जी असते ना, कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट म्हटलं तर अराउंड 6 to 8 hours चालतं. फॅमिली डोनर ट्रान्सप्लांट, लिव्हिंग डोनर जर ट्रान्सप्लांट बघितलं तर डोनर सर्जरी अराउंड 4 to 6 hours चालते. त्याच्यानंतर डोनर ICU मध्ये जातात. इनिशियल 2 days डोनर्स लिव्हर ICU मध्ये राहतात. हे ट्रान्सप्लांट ICU सेपरेट असतं, तो तिथे ते राहतात. आणि डोनर 3ऱ्या दिवशी वॉर्डमध्ये जातो, 5व्या ते 7व्या दिवशी डोनर हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज होतात.
पेशंटची पण जेव्हा सर्जरी, डोनरची लिव्हर बाहेर आल्यापासून पुढे 3-4 तास पेशंटची सर्जरी चालते. सो पेशंट सर्जरी अराउंड 8 hours प्लस मायनस पुढे मागे चालते. पेशंट व्हेंटिलेटरवरती आयसीयू मध्ये येतो, किंवा काही पेशंट खूपच सर्जरी चांगली झाली, पेशंट खूप स्टेबल असेल तर व्हेंटिलेटर सर्जरीच्या एंडला काढला जातो. पुढचे 5 दिवस पेशंट लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयू मध्ये राहतात. एकदा का स्टॅबिलिटी आली, एक डेली त्यांच्या टेस्ट केल्या जातात, डेली सोनोग्राफी करून जे लिव्हर जोड दिले गेलेत, ब्लड वेसलचे जोड आहेत किंवा बाईल्डकचे जोड आहेत, ते डेली सोनोग्राफी करून बघितले जातात सकाळी संध्याकाळी, की नीट आहे का, की त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी झाली आहे का, की तिथे काही लिकेज आहे का, हे सगळं बघितलं जातं. आणि एकदा हे सगळं स्टॅबिलाइज झालं, एकदा पेशंट स्टेबल झाला, लिव्हर ग्राफ्ट फंक्शन चांगलं व्हायला लागलं, की पेशंटला आयसीयू मधून वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं. वॉर्डमध्ये पेशंट 5-1 दिवस राहतात आणि ऑन एन ॲव्हरेज 90% पेशंट हे 10व्या ते 12व्या दिवशी घरी जातात. हे ट्रान्सप्लांट बाबतीत असतं. मग लिव्हिंग असू दे किंवा कॅडेव्हर असू दे, प्रोसेस इज ऑलमोस्ट द सेम. कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांटची रिकव्हरी थोडी फास्टर असते, कारण यू गेट अ फुल लिव्हर, बट डझंट मॅटर. अल्टिमेटली द टाइम ड्युरेशन हे 10व्या दिवशी ऑन एन ॲव्हरेज पेशंट घरी जातात असं पकडून चला. तर ह्याच्यामध्ये गणित कसं आहे, की जेवढा पेशंट जास्ती आजारी ऑपरेशनच्या आधी, तेवढा रिकव्हरीला जास्ती वेळ. जेवढा पेशंट आधी स्टेबल ऑपरेशनच्या आधी, तेवढी सेल्फ त्यांची कॅपॅसिटी चांगली असते, त्यामुळे ते पटकन बरे होतात आणि पटकन घरी जातात. त्यामुळे ट्रान्सप्लांट वेळेत होणे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे जेवढं, आता पेशंट्स माझ्याकडे खूप सारे येतात, ते म्हणतात की अजून महिनाभर थांबून बघतो, 6 महिने थांबून बघतो. सो ह्याचं उत्तर माझ्याकडे एकच पेशंटला असतं, की ट्रान्सप्लांट लागणार आहे की लागणार नाही हे पहिलं डिसाईड करायला पाहिजे. एकदा का तुमच्या लिव्हर स्पेशालिस्टने तुम्हाला सांगितलं की बाबा तुला ट्रान्सप्लांट लागणार आहे, त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये पेशंट वेगळी रिकव्हरी दिसणार नाही, म्हणूनच डॉक्टर तुम्हाला सांगतात की बाबा तुम्ही ट्रान्सप्लांट करून घ्या किंवा प्रॉब्लेम वाढत जाईल. पेशंट किंबहुना काय करतात, की मी अजून 6 महिने थांबून बघतो, किंवा त्यांना इन्फॉर्मेशन मिळते, मिसइन्फॉर्मेशन मिळते की पेशंट लिव्हर बरी होईल, पण ही बरी होणारी लिव्हर नाही, म्हणूनच स्पेशालिस्ट त्यांना सांगतात की बाबा लिव्हर बदलून घे. आणि ही वेळेत होणं जरुरी आहे, कारण तुम्ही जे वेळ सोडली की मग आउटकम्स मॅटर चांगले नसतात. ऑन अन ॲव्हरेज सक्सेस जर बघायचा म्हटलं ट्रान्सप्लांटचा, तर 90 ते 95% सक्सेस आहे आजकाल ट्रान्सप्लांट सर्जरीचा. आता डेफिनेटली. आणि डोनरला रिस्क, फॅमिली डोनर जर म्हटलं तर रिस्क 1% कमी. सो एवढी सर्जरी डोनरची सेफ असते इन अ गुड ट्रान्सप्लांट सेंटर विथ अ गुड सर्जन्स आणि गुड टीम. सो दिस इज हाऊ आय वुड एक्सप्लेन दॅट. आता 5 ते 10% रिस्क पेशंटला का असते, कारण शेवटी हे आजारपण आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की पेशंट एकदम चालता फिरता हट्टाकट्टा पेशंट असेल, न्यूट्रिशनली वेल मॅनेज, ज्यांना मसल लॉस झालेलं नाही, सार्कोपिनिया नाही, त्या पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. आणि ते आठवड्याभरात पण पेशंट माझे ट्रान्सप्लांट नंतर घरी गेलेले आहेत. सो त्यामुळे पेशंट जेवढा जास्ती स्ट्रॉंग, मेंटेन्ड, चांगला हेल्दी असेल ऑपरेशनच्या आधी, तेवढी रिकव्हरी फास्ट होते. त्याच विजावीज आजकाल ॲक्यूट अँड क्रॉनिक लिव्हर फेल्युअर म्हणतो, म्हणजे पेशंट आमच्याकडे एवढा उशिरा आलेला असतो किंवा एवढ्या लेट येतात की ऑलरेडी पेशंटचं बिलरुबिन 30-40 आलेलं असतं, काय काय पेशंटना व्हेंटिलेटर लागलेला असतो. अशा पेशंटना ट्रान्सप्लांट होतं नाही असं नाहीये, पण त्यांना रिकव्हरी पण जास्ती लागते आणि अल्टिमेटली खर्च पण त्यांचा वाढत जातो, रिझल्ट पण थोडे पुअर येतात. आणि रिझल्ट पण या पेशंट्समध्ये पुअर येतात, कारण जेवढे सिक तेवढे जास्त इन्फेक्शन्स, आणि जेवढे जास्त इन्फेक्शनची रिस्क वाढायला लागते तेवढे आउटकम तुमचे हे होतात, हॅम्पर होतात. एकदा जर का ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे म्हणून सांगितलं, जास्त रेंगाळल्याने तुमची बॉडीची इम्युनिटी, तुमची बॉडीची रिकव्हरी कॅपॅसिटी ही सगळीच कमी झालेली आहे. मग त्या एंड स्टेजला तुम्ही जर ट्रान्सप्लांट करायला गेलं तर त्याची रिकव्हरी, त्याचे रिझल्ट सुद्धा थोडेसे लोअर साईडला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत होणं जरुरी आहे. म्हणून नाहीतरी खूपदा मी असं ऐकतो की ट्रान्सप्लांट झाले पण सक्सेस नाही झालं, त्याची कारणं असतात काहीतरी, हे कारणं शोधून घेतली पाहिजे. ट्रान्सप्लांट गेल्याने सक्सेस होत नाही, ही जे आजकालचं म्हणजे खूप पेशंटकडनं मी ऐकतो, पण हे चुकीचं आहे. त्यामुळे वेळेत होणं आणि चांगल्या टीमकडून ट्रान्सप्लांट करून घेणं हे जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे दॅट इज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट आय फील. त्यामुळे वेळ साधली पाहिजे. वेळ सुटली की मग तुम्ही कुठेही ट्रान्सप्लांट केलं तरी पेशंट अडकू शकतो. आणि येस, अल्टिमेटली इट्स अ सर्जरी. पेशंट ऑपरेशन नंतर सुद्धा 10% रिस्क असतेच, कारण ऑपरेशन कसं होतं, लिव्हर कशी बॉडीने एक्सेप्ट केली जाते, या सगळ्या गोष्टी खूप सारे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत त्या रिस्क 10% रिस्क फॅक्टर्स मध्ये. आणि बरेच पेशंट म्हणतात ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सुद्धा लाईफ टाईम गोळ्या घ्याव्या लागतात, मग ट्रान्सप्लांट का बरं करायचं, असं काय असतं का? लाईफ टाईम तुम्हाला गोळ्या घ्यावंच लागतात असं काय आहे का? काहीही झालं तरी लिव्हर ट्रान्सप्लांट जरी झालं तरी ही लिव्हर देवाने दिलेली नाहीये. ही लिव्हर आपण वेगळ्या पद्धतीने बसवलेली लिव्हर असते आणि ही तुमची नसते. ही औषधांनी त्यांना ती बॉडी सामावून घेते. त्यामुळे इम्युनोसप्रेशन किंवा टॅक्रोलिमस नावाचं एक औषध जे आहे हे आयुष्यभर त्यांना घ्यावं लागतं.
औषधं बंद केली तर लिव्हरला रिजेक्शन होण्याची शक्यता असते आणि ती एक गोळी आहे. इव्हेंच्युअली ट्रान्सप्लांट केल्यानंतर पहिल्या 3 महिन्यानंतर औषधं कमी होतात. पहिल्या 3 महिन्यामध्ये औषधं थोडी जास्ती असतात. आफ्टर 1 मंथ मेडिसिन कट डाऊन व्हायला लागते. 3 महिन्यानंतर एकदम बेअर मिनिमम औषधं चालू राहतात. वर्षभरानंतर एखाद दुसरंच औषध फक्त लागतं, त्याचा खर्च तुमचा 5 ते 7,000 रुपये पर मंथ असतो. सो ह्याला इम्युनोसप्रेशन असं म्हटलं जातं. बेअर मिनिमम लागतं. तर तेवढं ते मात्र आयुष्यभर तुम्हाला घ्यावं लागतं. जर तुम्ही ते पथ्य पाणी पाळलं, डॉक्टरने सांगलेलं पथ्य पाणी पाळलं, तर तुम्हाला ह्याला एक्सपायरी नाहीये लिव्हरला. एकदा का पहिलं वर्ष ज्या पेशंटचं क्रॉस होतं, म्हणजे जगामध्ये असं बघितलं की 85% लोक पहिलं वर्ष क्रॉस करतात ट्रान्सप्लांट नंतर, 15% लोक नाही क्रॉस करत. जे लोक पहिलं वर्ष क्रॉस करतात त्यांना आयुष्यभर तुम्हाला ती लिव्हर साथ देते जर तुम्ही पथ्य पाणी आणि औषधं वेळेवर घेतली तर. म्हणजे सर्व्हायव्हल जो काही म्हणतो की ऍज गुड ऍज नॉर्मल, जर का तुम्ही ट्रान्सप्लांट केलं, पहिलं वर्षभर जर का चांगलं तुम्ही सांभाळलं आणि हेपॅटॉलॉजिस्टच्या गायडन्समध्ये फर्दर जे मिनिमल मेडिकेशन घेतलं, तुमची सर्व्हायव्हल ऍज गुड ऍज नॉर्मल लाईफ स्पॅन राहू शकता असं म्हणताय. एक्झॅक्टली. वंडरफुल. खूप चांगली गोष्ट आहे ही. सर, लास्टला आपण पॉडकास्टच्या एंडला तुम्ही जर का आता ऐकणाऱ्यांना काही असं काही सांगू शकता का, ज्याच्यामध्ये लिव्हर आजार असेल तर काय करायला पाहिजे आणि ट्रान्सप्लांट ज्याला करायची गरज असेल कसं करायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, काही तुमच्याकडून सजेशन सांगू शकता? सो बेसिकली जेव्हा लिव्हर आजार उद्भवतात त्यावेळेस लिव्हर आजार आहे की नाही हे पहिल्यांदा बघणं जरुरी आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जवळपासच्या लिव्हर स्पेशालिस्टना कनेक्ट व्हा. तुम्ही जसं हेल्थ चेक, मी सगळ्या पेशंटना आजकाल सांगतो की तुम्ही हेल्थ चेकमध्ये रुटीनली सीबीसी LFT टेस्ट होतच असतात. त्याच्यामध्ये सोनोग्राफी आणि फायब्रोस्कॅन या दोन्ही टेस्ट इन्कॉर्पोरेट करता आल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हेपॅटायटिस, व्हायरल हेपॅटायटिस एक टॉपिक आहे जो आपण बोललो नाही. हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C ह्यांच्या टेस्टिंग पण एकदा तरी लाईफ टाईम मध्ये कंपल्सरी करायला पाहिजे, कारण हे सायलेंट व्हायरसेस आहेत आणि ते लिव्हरला डॅमेज सायलेंटली करून लिव्हर कॅन्सर पर्यंत हे जाऊ शकतं, लिव्हर सिरोसिस पर्यंत जाऊ शकतं. सो ह्या टेस्ट करून रेग्युलरली तुम्ही भेटत राहा तुमच्या स्पेशालिस्टना. त्याच्यामध्ये आजार पण आलं तर ते तुम्हाला कळवतील, त्याप्रमाणे तुम्ही त्या स्टेप्स घेऊ शकता. आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे प्रिव्हेंट करण्यासाठी जे काही स्टेप्स लागतात त्या तुम्ही करता आलं पाहिजे. डाएट झालं, एक्सरसाइज झालं, वॅक्सिनेशन झाल्या हेपॅटायटिसचे. सो हे तुम्ही करायला पाहिजे आणि रेग्युलर हेल्थ चेक करत राहा. त्याच्यामध्ये अंदाज येतो आपल्याला की काय चाललंय, कुठे खराबी आहे, हे सगळं बघू शकतो. समजा लिव्हरचा आजार आहे असं दिसायला लागलं किंवा फॅमिली मेंबर जर तुमच्यामध्ये लिव्हर सिरोसिसच्या घरात कोणी असेल तर तुम्ही डेफिनेटली एकदा लिव्हर स्पेशलिस्टना भेटून घ्या. कधी कधी अनुवंशिकता आहे का, विल्सनचा आजार आहेत का. विल्सन नावाचा हा आजार असतो ज्याच्यामध्ये कॉपर ओव्हरलोड असतो लिव्हरमध्ये आणि त्याच्याने अनुवंशिकतेने बाकीच्या पेशंट्सना पण आजूबाजूच्या तुमच्या नातेवाईकांना होऊ शकतो. पेशंट्सला नाही, हे कम्युनिकेबल नाहीये, हे अनुवंशिकतेचा आजार आहे. ऑटोइम्युन हेपॅटायटिस या ज्या टेस्ट मध्ये हे काही काही वेगळे ऑड आजार आहेत ज्याच्याने लिव्हर लोकांच्या खराब होतात. त्यांनी रेग्युलरली डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. म्हणजे जर संधिवात असेल काही पेशंटना तर त्यांच्या ऑटोइम्युन दे आर ॲट रिस्क ऑफ हॅव्हिंग ऑटोइम्युन लिव्हर आजार. सो अशा पेशंट्सना तुम्ही लिव्हर स्पेशलिस्टना, हिपॅटॉलॉजिस्टना भेटणं जरुरी आहे रेग्युलरली. तुम्हाला सिरोसिस असेल तर तुम्ही डेफिनेटली एकदा तरी तुमच्या हिपॅटॉलॉजिस्टला भेटून घ्या. म्हणजे तुम्हाला ते सांगतील की तुम्हाला लिव्हरचा आजार कुठल्या टप्प्यात आहे आणि लिव्हर ट्रान्सप्लांट कधी कन्सिडर करायला पाहिजे, हे एक वेगळं आहे. त्यामुळे वेळेत तुम्ही त्या स्टेप्स घेऊ शकता जर आपल्याला जमत असेल ट्रान्सप्लांट तर, किंवा ऍटलीस्ट मेडिकली ऑप्टिमाइज चांगल्या रीतीने आपण त्यांना करू शकतो जेणेकरून ट्रान्सप्लांट आपण पोस्टपोन करू शकतो. सो स्वतःची लिव्हर वाचवण्यासारखं सुख नाही. जे देवानी दिलेली लिव्हर आहे ती जेवढी वाचता येईल ती आपल्याला वाचत आली पाहिजे. पण एन मोमेंटला असं होतं की हा आजार गोळ्या औषधांच्या पुढे जातो. मग अशा वेळेस आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा त्याच्याशिवाय गत्यंतर राहत नाही. त्यामुळे कधी करायचं आणि कुठल्या वेळेस करायचं हे तुम्ही तुमच्या हेपॅटॉलॉजिस्टना भेटून आय थिंक डिसिजन्स घ्यायला हवे. सांगितलं असेल, गरज असेल तर 100% त्याला प्रोसीड करून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं. शुड टेक दो स्टेप्स. ह्या तुमच्यासोबत इतकं सगळं बोलल्यानंतर मला वाटलं जो काही थीम दिलेलं आहे, जो हा लिव्हर डेचं फूड ॲज अ मेडिसिन, हा खूप महत्वाचा आहे. आणि फूड ॲज अ मेडिसिन आपण जर का कन्झ्युम केलं तर लिव्हर खूप चांगलं राहील आणि तुमची बॉडी एकदम चांगली राहील आणि त्यामुळे तुम्हाला लिव्हरचा कोणताही आजार येणार नाही असं म्हणता येईल का सर? डेफिनेटली. सो फूड इज अ मेडिसिन इज अ सुपर्ब टर्म. कारण अल्टिमेटली जसं मी सगळ्यांनाच बोलतो की प्रिव्हेन्शन, आय एम मोर दॅन हॅपी की पेशंटला लिव्हरचा आजार नाही झाला आणि ते माझ्याकडे नाही आले तर आय एम मोर दॅन हॅपी. इफ यू आर प्रिव्हेंटिंग लिव्हर डिसीज, म्हणजे तुमचे आजार जर तुम्हाला प्रिव्हेंट करता आले तर सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे फूड इज अ मेडिसिन इज अ गुड टर्म वेर यू शुड ईट हेल्दी, एक्सरसाइज रेग्युलरली आणि मीट युअर डॉक्टर्स रेग्युलरली वेन इट इज नीडेड. हे जरुरी आहे फार. आणि मेंटेन युअर लिव्हर हेल्थ.
which is really good initiative which is taken by the world authorities. आणि सर, आम्ही रुटीनली आमच्या पॉडकास्टमध्ये असं म्हणतो की जो कोणी लास्ट पर्यंत बघितलेला आहे त्याला हा व्हिडिओ आवडलेला आहे, तो एखादा वर्ड टाईप करा जेणेकरून आपल्याला कळेल की यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलेले म्हणून. असा काही वर्ड सांगता का सर? सो डेफिनेटली. सो आय होप की सम्राट सरांनी जे काही क्वेश्चन्स विचारले ते तुमच्या उपयोगाचे आहेत आणि तुम्हाला डेफिनेटली त्याची मदत होईल. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन गेट बॅक टू अस. अँड इफ यू लाईक द व्हिडिओ and if you heard this till the end, you type LIVER, liver, and in the comment box so that we understand that you liked it and you heard it till the end. And thank you for patient listening. थँक्यू सर. आणि तुम्ही ऐकलं असेल हे पूर्ण, तर लिव्हर टाईप करा म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि तुम्ही पूर्ण बघितलेला आहे. आमचा हा लिव्हर स्पेशल एपिसोड पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, मला असं वाटते की तुम्हाला लिव्हर बद्दल बरंच काही कळालेलं आहे. फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक लिव्हर, हिपॅटायटिस, ट्रान्सप्लांट, बरीच काही माहिती भेटलेली आहे. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमचे गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटेल. आम्हाला प्रखरतेने निदर्शनात आलेलं आहे की आमचे रेग्युलर बघणारे 95% लोक आमचा चॅनल आणखीन सबस्क्राईब केलेलं नाही. तरी वेळ न घालवता चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यामधून बरंच काही शिकायला भेटेल. तरी तुमचा कोणी मित्र आहे, दारू पितो, सोडत नाही, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, फॅटी लिव्हर आहे, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हे मदतगार ठरेल. धन्यवाद.